हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ई-रँकर्स IAS. मी हर्षल देसाई, एक्स असिस्टंट कमांडंट, एक्स RFO. आजच्या या ओरिएंटेशन लेक्चर मध्ये आपण महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा या परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत. त्यात एक्झाम सिलेबस काय असणार आहे, कुठल्या कुठल्या पदांसाठी ही एक्झाम घेतली जाते, त्याचबरोबर कुठली रेफरन्स बुक्स तुम्हाला वापरायचे आणि आपली टेस्ट सिरीज आणि मेन्सची लेक्चर कधी चालू होतील हे देखील आपण त्यात सांगणार आहोत. तर सर्वात अगोदर महाराष्ट्र तांत्रिक सेवा ही इंजिनिअरिंग फॅकल्टीसाठी, वन सेवेसाठी आणि कृषी सेवेसाठी या 3 स्ट्रीमसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यात विविध पदे समाविष्ट आहेत. तर अगोदर आपण बघूयात इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अंतर्गत कुठल्या पदांसाठी ही एक्झाम घेतली जाते. तर सगळ्यात अगोदर महाराष्ट्र राजपत्रित हे 2 शब्द अतिशय महत्वाचे, राजपत्रित आणि तांत्रिक. राजपत्रित म्हणजे काय, आपण तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल गॅझेट. तर राजपत्रित म्हणजे काय, गॅझेटेड ऑफिसर, आणि एक दुसरे असतात नॉन गॅझेटेड. तर ज्या अधिकाऱ्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर राज्याच्या राजपत्रात किंवा केंद्र सरकारच्या राजपत्रात त्यांची नावे प्रसिद्ध केली जातात, त्या अधिकाऱ्यांना म्हटलं जातं राजपत्रित अधिकारी. मग यात कुठल्या क्लासेसचे कुठले क्लास लेवल समाविष्ट होतात, तर सगळ्या क्लास 1 ज्या पोस्ट असतात त्या राजपत्रित असतात आणि काही क्लास 2 किंवा क्लास B च्या पोस्ट या राजपत्रित मानल्या जातात. तर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विशिष्ट सेवा सवलती त्यांना मिळतात, त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात, फंडिंग अलोकेशन ह्या पॉवर्स असतात. त्याचबरोबर त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या बाबतीत राष्ट्रपतींद्वारे आणि राज्य सरकारच्या बाबतीत राज्यपालांद्वारे होते. ओके. तसेच त्यांची नियुक्ती, पदोन्नती, सेवा शर्ती, बडतर्फी, निलंबन ह्या सर्व काही कार्यवाही ज्या असतात त्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अंतर्गत किंवा केंद्रीय नागरी सेवा नियमांतर्गत केल्या जातात. ठीक आहे, एवढा फरक तुम्हाला त्यासाठी इनफ आहे. आणि नॉन गॅझेटेड पोस्ट मध्ये कुठल्या येतात, क्लास 2 आणि क्लास 3 क्लास आणि त्याचबरोबर क्लास D या 3 पदांसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या नॉन गॅझेटेड मध्ये येतात. आता पुढचा वर्ड बघा, तांत्रिक. तांत्रिक म्हणजे काय, टेक्निकल. तर यांना विशिष्ट असं टेक्निकल शब्द का दिलाय, तांत्रिक का शब्द दिलाय, तर ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स बॅकग्राऊंड होतं किंवा मॅथ्स मधनं त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा 12वीला त्यांचं मॅथ्स असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतात, ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल असतात. म्हणून त्याला म्हटलं जातं महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा, टेक्निकल सर्व्हिसेस. ओके. तर आता महाराष्ट्र तांत्रिक सेवा अंतर्गत कुठल्या कुठल्या पदांसाठी एक्झाम घेतली जाते किंवा कुठल्या कुठल्या स्ट्रीमसाठी एक्झाम घेतली जाते, तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी. ओके. त्यानंतर ऍग्रिकल्चर आणि त्यानंतर फॉरेस्ट. इंजिनिअरिंग स्ट्रीम मध्ये 3 पदांसाठी एक्झाम घेतली जाते. कुठले कुठले पद आहेत ते बघूयात आपण. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्याला आपण सहाय्यक कार्यकारी अभियंता असं देखील म्हटलं जातं, त्याला ही तुमची क्लास 1 ची पोस्ट आहे, बरोबर. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर, सहाय्यक अभियंता आणि असिस्टंट इंजिनियर 2 पदे समान नावाने घेतलेले आहेत. पण असिस्टंट इंजिनियर जे आहे वरचं पद ते क्लास 1 चं पोस्ट आहे तुमची, आणि त्यानंतर असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता अजून एक जी पोस्ट आहे ती मात्र काय असणार आहे तुमची, क्लास 2 ची. ठीक आहे. तुमच्या मनात साहजिकच जिज्ञासा असेल, नसेल तर ती डेव्हलप करा की आपण ज्या पदांसाठी किंवा ज्या पोस्टसाठी आपण अपियर होतोय, ज्या पोस्टसाठी आपण प्रिपरेशन करतोय ते हायरकी काय, त्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठल्या लेवलला एंट्री मिळेल, त्यानंतर प्रमोशन होऊन कुठपर्यंत आपण जाऊ शकतो, त्यानंतर आपले काम काय असणार आहे, आपलं वर्कलोड काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला हवं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की फक्त ते एक्झाम देत असतात पण त्यांना माहित नसतं की त्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर किंवा त्या विभागात गेल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली काम काय करायचंय. ठीक आहे. एक मी ओव्हरऑल तुम्हाला सांगू शकतो की हायरकी जर आपण बघितली, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधनं सिलेक्शन झालेली हायरकी, तर अगोदर बॉटम टू टॉप आपण अप्रोच ठेवूया. जो बॉटमला असतो ते तुमची असते मॅनेजमेंट सिस्टीम. मॅनेजमेंट सिस्टीमच्या वरती असतं ज्युनियर इंजिनियर स्केल 2, त्यानंतर असतं ज्युनियर इंजिनियर स्केल 1, त्यानंतर असिस्टंट इंजिनियर. बघा ही जी पोस्ट आहे ही तुमची पोस्ट असिस्टंट इंजिनियर क्लास 2 किंवा स्केल 2, त्याच्यावरती असतं असिस्टंट इंजिनियर क्लास 1 म्हणजे ही पोस्ट येईल तुमची. त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्याला आपण सहाय्यक कार्यकारी अभियंता, यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात, हे तुमचे झाले क्लास 1. त्यानंतर वरती येतं सुपरिटेंडेंट इंजिनियर आणि त्यावरती असतात चीफ इंजिनियर. तर कुठल्या कुठल्या विभागांमध्ये हे कुठल्या स्ट्रीमसाठी घेतली जाते, तर सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर मेकॅनिकल आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल, ह्या 3 ब्रांचेस ज्या आहेत इंजिनिअरिंगच्या, ह्या 3 इंजिनिअरिंगच्या ब्रांचेससाठी यात पदभरती केली जाते. ठीक आहे. इतकं तुम्हाला आता सध्या इनफ आहे. बाकी आपण ज्यावेळेस लेक्चर डिटेलमध्ये घेणारच आहोत पुढे, त्यावेळेस मी तुम्हाला त्यांचे फंक्शनिंग, त्यांचं काय काम असतं वगैरे सगळं आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. बघूया आता पुढे ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस. ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस अंतर्गत 2 पदांसाठी एक्झाम घेतली जाते. बघा इथेही नॉमेनक्लेचर सेमच आहे की ऍग्रिकल्चर ऑफिसर, कृषी अधिकारी. पण मी जसं त्या पद्धतीने वरती सांगितलंय त्याच हिशोबाने ही तुमची क्लास 1 ची एक पोस्ट असणार आहे आणि दुसरी काय असणार आहे तुमची
क्लास 2 ची पोस्ट असणार. आलं लक्षात? तर इथे देखील हायरार्की असते, पण ह्या बाकी एक्झाम्स पेक्षा याची हायरार्की थोडी वेगळी असते. काय असतं? खाली अगोदर डेप्युटी एओ म्हटलं जातं किंवा असिस्टंट एओ, जी तुमची ऍग्रीकल्चर ऑफिसर क्लास 2 ही पोस्ट तुमची येते. त्यानंतर क्लास 1 ऍग्रीकल्चर ऑफिसर येतं. त्यानंतर वरती जर तुम्ही बघितलं ऍग्रीकल्चर ऑफिसर कोणाला रिपोर्ट करतात, तर जनरली बीडीओ किंवा प्रांताधिकारी, त्यानंतर कलेक्टर, विभागीय आयुक्त, अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी आणि त्यानंतर सेक्रेटरी, या लेवलने तुमची पदोन्नती होऊ शकते. डिपेंड, जर तुम्ही लवकर अर्ली एज मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस खूप जास्त असतात. ऍग्रीकल्चर सर्व्हिसेस मध्येच नाही तर तिघ सर्व्हिसेस मध्ये जिथेही तुमचं लवकर सिलेक्शन होईल तेवढेच तुमचे प्रमोशनचे चान्सेस जास्त असतात. आपण आता तिसरी सर्व्हिस बघूयात, फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये 2 पदांसाठी भरती केली जाते. पहिलं पद आहे तुमचं असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, ज्याला आपण एसीएफ, तुम्ही बऱ्याचदा हे नाव ऐकलेलं असेल एसीएफ. तर ती सहाय्यक वन संरक्षक ही तुमची क्लास 1 ची पोस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे ज्यासाठी पद भरती केली जाते ती आहे तुमची रेंज फॉरेस्ट ऑफिसर, ज्याला आपण आरएफओ देखील म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा हे नाव देखील ऐकलेलं असेल. तर वन क्षेत्रपाल ही तुमची क्लास 2 ची पोस्ट आहे. ही जरी क्लास 2 ची पोस्ट असली, लक्षात घ्या या सगळ्या गॅझेटेड पोस्ट आहेत, सगळ्या राजपत्रित, म्हणूनच त्याला राजपत्रित तांत्रिक सेवा म्हटलंय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पोस्ट अतिशय महत्वाच्या आहे. कुठलाही बाकी तुम्ही आता संयुक्त गट ब ची परीक्षा बघितली त्यात कुठलीही पोस्ट गॅझेटेड नाहीये, त्या बाकी सगळ्या गॅझेटेड पोस्ट आहेत, त्यामुळे त्याला महत्व खूप जास्त आहे. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण ऍग्रीकल्चर सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची हायरार्की बघितली, शॉर्ट मध्ये आपण फॉरेस्ट सर्व्हिसेसची हायरार्की देखील बघूयात. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर फॉरेस्ट सर्व्हिसेसची हायरार्की बॉटम टू टॉप जर अप्रोच केला तर फॉरेस्ट वॉचर असतात, त्यानंतर फॉरेस्ट गार्ड असतात, त्यावरती फॉरेस्टर असतात आणि त्यानंतर तुमची जी पदभरती होते रेंज फॉरेस्ट ऑफिसर, इथे तुम्हाला एंट्री मिळेल. ओके. जर तुम्हाला ग्रुप 2 ची पोस्ट मिळाली म्हणजे क्लास 2 पण गॅझेटेड, तर रेंज फॉरेस्ट ऑफिसर तुम्हाला म्हणून एंट्री मिळेल. रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या वरती तुमचे काय येतात? एसीएफ येतात. एसीएफच्या वरती डीसीएफ. डीसीएफ म्हणजे काय? डेप्युटी कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. डीसीएफच्या वरती काय येतात? सीएफ, कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. सीएफच्या वरती येतात सीसीएफ, चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. त्यानंतर ऍडिशनल प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आणि सगळ्यात टॉपला ते कोण असतात? तुमचे प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, पीसीसीएफ, ज्यांना आपण हॉप म्हणजे HOFF, हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स असं देखील म्हटलं जातं. हे एक शॉर्ट मध्ये फक्त कुठल्या पोस्ट असणार आहेत, कुठल्या पदांसाठी तुम्ही एक्झाम देता हे तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी हे इतकं सगळं एक्सप्लेन केलं. आता आपण बघूया पुढच्या स्लाइडवर की सिलेबस काय दिलेला आहे, आयोगाने आपल्याला टॉपिक काय दिलेले आणि सिलेबस, स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे ते आपण बघूया. चला आता आपण बघूया स्कीम ऑफ एक्झामिनेशन, परीक्षेचं स्वरूप काय असेल. हे बघा की मागच्या वर्षापर्यंत काय होतं की तिघ एक्झाम्स म्हणजे ऍग्रीकल्चर, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग यांची प्री देखील वेगवेगळी व्हायची आणि मेन्स देखील वेगवेगळी व्हायची. पण त्यांनी काय केलंय, ह्या सगळ्या टेक्निकल सर्व्हिसेसचं कॉम्बिनेशन केलंय आणि आता ज्या पद्धतीने संयुक्त गट ब, एएसओ, पीएसआय, एसटीआय या 3 पदांसाठी ज्या पद्धतीने संयुक्त पूर्व परीक्षा होते त्याच पद्धतीने स्वरूप देखील आता इथे असणार आहे. आपण डिटेलमध्ये ते एकदा बघूयात. ठीक आहे. तर परीक्षेचे टप्पे काय असतील? पूर्वीप्रमाणेच आता ज्या पद्धतीने गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याच पद्धतीने याची देखील संयुक्त पूर्व परीक्षा असेल. मात्र लेखी मुख्य परीक्षा काय असणार आहे? स्वतंत्र. म्हणजे पूर्व परीक्षेचा सिलेबस तुमचा सेम असणार आहे, मुख्य परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे? ऍग्रीकल्चर, इंजिनिअरिंग आणि फॉरेस्टचा वेगवेगळा असणार आहे. त्यानंतर मुलाखत येते तुमची 50 मार्काची. ठीक आहे. तर एकूण तुमचे मार्क्स होतात हे 650. पण लक्षात घ्या मेरिट 650 पैकी लागणार नाही, त्यात प्रिलियमचे मार्क्स काउंट नाही होत, त्यामुळे तुमचे मेरिट किती पैकी असणार आहे? 450 पैकी तुमचं मेरिट असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर कितीपर्यंत मेरिट जाईल, कट ऑफ किती लागेल, बऱ्याच वेळेस ते क्वेश्चन विचारत असतात, त्याचा एक आपण डिटेल लेक्चर घेणारच आहोत. पण आता फक्त एवढंच समजून घ्या की मेरिट तुमचं 450 पैकी असणार आहे. पूर्व परीक्षा तुमची संयुक्त देखील असली पण मात्र मेन मुख्य परीक्षा जी असणार आहे त्याचे पेपर सगळे वेगवेगळे असणार आहे फॅकल्टी वाईज. ठीक आहे. तर हे परीक्षेचे टप्पे झाले. त्यानंतर आपण बघूया प्रश्नपत्रिकेची संख्या एकच असणार आहे नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने पूर्व परीक्षेला होतं की 100 क्वेश्चन्स 200 मार्काला आणि 1 तास वेळ. ठीक आहे. तर ती परीक्षेची योजना इथे डिटेलमध्ये दिलेलीच आहे. बघा पूर्वी जर तुम्ही बघितलं मागच्या वर्षापर्यंतचा सिलेबस काय होता की मराठी, इंग्रजी, सीसॅटचा पोर्शन आणि करंट अफेअर्स असे 4 टॉपिक होते. 4 टॉपिक्स मध्ये विभागणी केलेली होती आणि प्रत्येक टॉपिकचे किती 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी म्हणजे 200 मार्क्स, 100 क्वेश्चन 200 मार्क्स या पद्धतीने विभागणी होते. पण हा सिलेबस नवीन दिलेला आहे. या सिलेबस मध्ये काय सांगितलंय की तुम्हाला मराठी सब्जेक्ट असणार आहे, इंग्लिश सब्जेक्ट असणार आहे आणि सामान्य क्षमता चाचणी हा एक सब्जेक्ट असणार आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण म्हटलं जातं. तर मात्र यात क्वेश्चन्स तेवढेच आहेत मागच्या वर्षासारखे 100 क्वेश्चन 200 मार्क्स. परंतु यांनी मागच्या वर्षापर्यंत ज्या पद्धतीने क्वेश्चनची विभागणी केलेली होती ती विभागणी इथे दिलेली नाही. म्हणजे 100 क्वेश्चन यात कसे विभागणी करायची ते देखील आपल्याला बघावं लागणार आहे.
बऱ्याच स्टुडंटचा हाच एक डाऊट आहे की सर क्वेश्चन्स किती येतील, म्हणजे मराठीला 25 असतील, इंग्लिशला 25, बाकी काय, तर ते आपण डाऊट पुढच्या स्लाइडवर क्लिअर करणारच आहोत. इथे फक्त इतकंच समजून घ्या की 3 मेजर हेडिंग्स असतील. मराठीचा जो तुमचा सिलेबस असेल त्याचा दर्जा 12वीचा आणि माध्यम कुठला असेल मात्र मराठीच असणार आहे. त्यानंतर इंग्रजीचा जो सिलेबस असेल त्याचा दर्जा तुमचा पदवीचा असेल आणि ते इंग्रजीतच असणार आहे. आणि जो सामान्य क्षमता चाचणीचा सिलेबस असेल किंवा त्याचे क्वेश्चन्स असतील ते ग्रॅज्युएशन लेवलचा, पदवी लेवलच्या, आणि ते क्वेश्चन काय असणार आहे, मराठी आणि इंग्रजी दोघं भाषेमध्ये बायलिंग्युअल असतील ते. ठीक आहे. आणि नकारात्मक निगेटिव्ह मार्क सिस्टीम पूर्वीप्रमाणेच 25% निगेटिव्ह किंवा 1/4 हे गुण पद्धती असणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं हे ठीक आहे, हे तुम्ही वाचून पण करू शकतात. महत्वाचं काय की टॅकलिंग कसं करायचं, क्वेश्चन्स किती अटेम्प्ट करायचे, किती क्वेश्चन्स पर्यंत तुम्ही चान्स रिस्क आणि घ्यायला हवी, आणि कुठपर्यंत कट ऑफ लागायचे चान्सेस असतात. बघा, कुठलीही सर्व्हिस असली आणि जर त्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल तर त्यासाठी एक आपण जनरल स्कीम डेव्हलप करूया. बघा, काही क्वेश्चन्स असतात ज्याबद्दल तुम्ही 100% शुअर असतात. ठीक आहे, 100% शुअर क्वेश्चन्स, की हा असे क्वेश्चन्स आहेत की मी सर 100% शुअर आहे, याचं मला आन्सर माहिती आहे. काही क्वेश्चन असतात ज्यात तुम्ही 50-50 असतात, की हा मी सर 2 आन्सर्स पैकी कन्फ्युज आहे, म्हणजे ते तुमचे कुठले क्वेश्चन झाले 50-50चे. आणि त्यानंतर एक तिसरा प्रकार असतो 25% तुम्ही शुअर असतात, 75% शुअर नसतात. ठीक आहे, हा एक तिसरा प्रकार. आणि चौथा असतो 100% तुम्ही काय असतात, अनशुअर असतात. आलं लक्षात? तर आता बघा, तुम्हाला जर अटेम्प्ट करायचे आहेत क्वेश्चन किती अटेम्प्ट करायचे आहेत लक्षात घ्या. ज्या वेळेस तुम्ही 75 to 85च्या रेंजमध्ये क्वेश्चन अटेम्प्ट कराल त्यावेळेस तुमचा कट ऑफ 50च्या वरती जाणार आहे. आणि लक्षात घ्या की मागच्या वर्षापर्यंत सगळे कट ऑफ, कुठलीही एक्झाम घ्या, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट, तर तिघांच्या ज्या कट ऑफचे रेंजेस आहेत त्या जवळपास 50च्या आसपास ओपन कॅटेगरीसाठी, आणि कट ऑफ वाढतच जातोय. त्यामुळे तुम्हाला जर सेफ झोन मध्ये राहायचं असेल तर 60च्या वरती तुमचे क्वेश्चन्स करेक्ट यायला हवेत, म्हणजे मार्क्स त्या पद्धतीने यायला हवेत. ठीक आहे, तर ही विभागणी जी केली आपण 100% शुअर, हे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचेच करायचे. त्यानंतर 50-50, ज्यामध्ये तुम्हाला 50-50 डाऊट्स आहेत की हा सर 2 ऑप्शन्स मध्ये माझं कन्फ्युजन होतंय, हे पण चान्स घ्या. बघा, जर एक क्वेश्चन तुमचा चुकला तर काही फरक नाही पडत आहे. ज्यावेळेस तुमचे 4 क्वेश्चन्स बरोबर येतील किंवा 4 क्वेश्चन चुकले आणि एक क्वेश्चन बरोबर आला तर ते न्यूट्रलाइज होत आहे, ते मार्क्स ऑटोमॅटिकली न्यूट्रलाइज होत आहे. त्यामुळे ते रिस्क आपल्याला घ्यावीच लागणार आहे. त्यानंतर हे जे 2 प्रकार आहेत हे 100% तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, हे 2 प्रकार अटेम्प्ट केल्यानंतर जर तुमची रेंज 75-80 पर्यंत जात असेल, वेल अँड गुड. जर जात नसेल तर तुम्हाला रिस्क वाढवावी लागेल. आणि त्यानंतर मात्र हा जो प्रकार आहे याला पहिल्यांदा टॅकल करा, की ठीक आहे सर माझी रेंज गेली नाही, मी 25% शुअर आणि 75 अनशुअर वाले क्वेश्चन देखील थोडेफार अटेम्प्ट करतो. त्यानंतर हा जो शेवटचा प्रकार हा तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायचा आहे. ज्या क्वेश्चन बद्दल तुम्ही अनशुअर आहात की मला काहीच माहिती नाही या क्वेश्चन बद्दल, अनलेस अँड अंटिल जर तुमचा स्कोर झालेला नसेल तर, जर स्कोर 75-80 पर्यंत तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले असतील तर वेल अँड गुड, जर नसतील झाले तरच इथपर्यंत जा, तरच या क्वेश्चन्सला अर्थ घाला, अदरवाईज या क्वेश्चनला जाण्याची गरज नाही. ठीक आहे, तर हा एक पॅटर्न तुम्ही फॉलो करा, ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर चांगला येईल. बाकी मी नंतर आणखी एक डिटेल लेक्चर यावर घेणारच आहे, तर त्यावेळेस आपल्याला बाकीचं सगळं समजेल. ठीक आहे, तर आता आयोगाने आपल्याला सिलेबस काय दिलेला आहे, हा सिलेबस नवीन आहे, पूर्णपणे नवीन सिलेबस देण्यात आलेला आहे. मागच्या वर्षापर्यंत जो सिलेबस होता तो आता बदललेला आहे. आलं लक्षात? त्यामुळे आता बघूया, पहिला आपण मराठीपासून सुरुवात करूया. मराठीमध्ये काय असणार आहे, त्यानंतर इंग्रजीमध्ये काय असणार आहे, आणि हे सामान्य क्षमता चाचणी. बघा, सिलेबसचे मेजर हेडिंग्स 3 आहेत, मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी. पण सामान्य क्षमता चाचणीचे त्यांनी 6 उपघटक दिले. यावरच आपल्याला एक मार्क्सची स्कीम काय असणार आहे किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतील हे एक अनालिसिस करायचं आहे. ते पुढच्या स्लाइडवर करूया. अगोदर फक्त एक सिलेबस समजून घ्या. मराठीमध्ये त्यांनी 5 टॉपिक दिलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये देखील काय दिले, 5 टॉपिक. दोन्हींचा सिलेबस काय, कम्प्लिटली सेम, फक्त मराठी आणि इंग्लिशमध्ये. बघा इथे सर्वसामान्य शब्दसंग्रह, कॉमन व्होकॅब्युलरी, ओके, सेम आलाय. वाक्यरचना, सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर व्याकरण, ग्रामर, वाक्प्रचार, म्हणी, इडियम्स अँड फ्रेजेस, आणि त्यानंतर उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे, या पद्धतीने मराठी इंग्लिशचं सिलेबस आहे. काय रेफरन्स बुक वापरायचे, स्ट्रॅटेजी काय असेल, सिलेबस मध्ये कुठले घटक महत्वाचे ते मी पुढच्या स्लाइडवर सांगेलच, ज्यावेळेस आपण सिलेबस प्रॉपरली डिकोड करणार आहोत. आणि हा पॅटर्न एक महत्वाचा आहे. आता सामान्य क्षमता चाचणी, याच्यात त्यांनी काय घटक दिलेले आहेत, 6 घटक दिलेले आहेत. पहिला आहे तुमचा चालू घडामोडी, करंट अफेअर्स. यात त्यांनी सांगितलेलं आहे जागतिक आणि भारतातील दोघं घडामोडींवर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यव्यवस्था. हा बघा, हा एक नवीन त्यांनी पॅटर्न किंवा नवीन एक थोडासा सिलेबस केलेला आहे. आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री तर होतच अगोदर, पण त्याचबरोबर रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि जीआयएस अँड इट्स ऍप्लिकेशन, आणि त्याचबरोबर कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, आयसीटीचा पोर्शन देखील ऍड केलेला आहे. पुढचा टॉपिक आहे तुमचा भारताचा
आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल. दोघं भूगोल तुम्हाला करायचं. जागतिक भूगोल यात मेन्शन केलेला नाहीये, त्यामुळे बरेच विद्यार्थी काय करतात प्रिपरेशन करताना फ्लो मध्ये महाराष्ट्राचा, भारताचा आणि जागतिक भूगोल देखील करतात. ते मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे तिथपर्यंत जाण्याची तुम्हाला गरज नाही. त्यानंतर येतोय तुमचा जनरल मेंटल ॲबिलिटीचा जेएमएचा पोर्शन. त्यात 4 टॉपिक त्यांनी विभागणी केलेली आहे. लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड बेसिक न्यूमरसी. यासाठी कुठले बुक्स वाचायचे, महत्वाचे टॉपिक काय ते पुढे बघणार आहोत आपण. आणि एक शेवटचा तुमचा टॉपिक दिलेला आहे पर्यावरण, एन्व्हायरमेंट. त्याचं देखील आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये सगळं डिटेल अनालिसिस करणार आहोत. आता बघूया की क्वेश्चन्स किती असतील आणि क्वेश्चन्सला फोकस किती करायचं. चला आता मग बघूया प्रोबेबल क्वेश्चन नंबर स्ट्रक्चर काय असेल, म्हणजे क्वेश्चनची विभागणी कशी असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हाच डाऊट आहे, त्यामुळे आपण त्यावर एक वेगळं स्लाइड बनवलेली. बघा आपल्याला दिलेले टॉपिक किती, 3. मराठी, त्यानंतर इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी. हे 3 मेजर हेडिंग आहेत. या 3 घटकांमध्ये आपल्याला विभागणी करायची. आयोगाने हे 3 मेजर घटक दिलेले आहेत. तर आणि ह्या सामान्य क्षमता चाचणीमध्ये काय आहे, 6 उपघटक दिलेले आहेत. बरोबर, म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की मराठीची प्रश्न संख्या 20 असेल, इंग्रजीची प्रश्न संख्या 20 असेल, म्हणजे उरतात किती क्वेश्चन, 60 क्वेश्चन. ह्या 60 क्वेश्चनची ह्या 6 उपघटकांमध्ये विभागणी केली तर म्हणजे प्रत्येक टॉपिकला इक्वली जर डिस्ट्रीब्यूट केलं आपण तर 10 क्वेश्चन येतील. बरोबर, म्हणजे हे आपलं लॉजिक काय होतंय, बरोबर येतं. टोटल क्वेश्चन किती झाले, 100. 20 मराठी, 20 इंग्रजी आणि 60 सामान्य क्षमता चाचणीचे टोटल क्वेश्चन 100. म्हणजे हे जे उपघटक आहेत यांना आपण काय करतोय, 10 मार्क्स देतोय. ठीक आहे. अजून एक सिनेरिओ तयार होऊ शकतो. मागच्या वर्षापर्यंत बघा 4 घटक असायचे, मराठी, इंग्रजी, सीसॅटचा पोर्शन आणि करंट अफेअर्स. प्रत्येकाला किती क्वेश्चन असायचे, 25. तो पॅटर्न जर इथे फॉलो केला, म्हणजे समजा मराठीला 25 क्वेश्चन, इंग्रजीला 25 क्वेश्चन, मग उरतात किती तुमचे 50 क्वेश्चन. म्हणजे 50 क्वेश्चन कुठे आले, हे सामान्य क्षमता चाचणीला. पण आता सामान्य क्षमता चाचणीला क्वेश्चन्स आपण 50 देतोय, पण त्याची विभागणी किती घटकांमध्ये करायची आपल्याला, 6 घटकांमध्ये. हे थोडंसं अवघड आहे, पण बघूया, ट्राय करूया आपण की कसं करता येईल. तर जनरली पहिला चालू घडामोडीचा जो पोर्शन आहे, चालू घडामोडींचं बघा तुम्ही राज्यसेवेअंतर्गत विविध एक्झाम जर कन्सिडर केल्या तर 10 क्वेश्चन जनरली सगळीकडे सापडतात. 10 क्वेश्चन असतात ते. त्यानंतर पुढचा आहे भारतीय राज्यव्यवस्था, मोठा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये त्याच्यावर 10 क्वेश्चन असायचे चान्सेस आहे. त्यानंतर येते तुमचं सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. हा नवीन सिलेबस त्यांनी इन्सर्ट केला. याच्यावर आपण एक स्पेशल मॉड्यूल बनवतोच आहे, तर डिटेलमध्ये असणारच आहे तुमचं. फक्त समजून हे घेऊयात की सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये 4 घटक आहेत. एक फिजिक्स, एक केमिस्ट्री, त्यानंतर एरियल फोटोग्राफी, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि जीआयएस ऍप्लिकेशन आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे 4 उपघटक असल्यामुळे त्याला डेफिनेटली काय असणार आहे, मार्क्स देखील थोडेसे जास्त असतील, म्हणजे 10 मार्क्स असतील. आता बघा भूगोल जर कन्सिडर केला, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्याच्यामुळे हा देखील सिलेबस काय थोडासा मोठा झालाय, म्हणजेच त्याच्यावर देखील क्वेश्चन्स किती असायचे चान्सेस आहे, 10. पुढचा पोर्शन तुमचा जो आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. जनरल मेंटल ॲबिलिटी बघा आता मागच्या वर्षापर्यंत 25 क्वेश्चन असायचे, त्याच्यामुळे जर एक विभागणी थोडीशी आपण त्याला जर इक्वल डिस्ट्रीब्युशन मध्ये टाकायचं म्हटलं तर त्याच्यावर 15 क्वेश्चन असायचे चान्सेस आहेत. बरोबर, आणि उरतात किती क्वेश्चन, 5. मग पर्यावरणाला किती क्वेश्चन असू शकतात, 5. कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, पर्यावरणाचा भाग हा जॉग्रफीमध्ये कन्सिडर केला जातो, दोघांमध्येच त्याचे क्वेश्चन विभागले जातात. पण स्पेशल जर त्यांनी पर्यावरणाचा टॉपिक दिला, 10 क्वेश्चन असण्याचे चान्सेस काय आहेत, कमी आहेत. आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध एक्झाम मध्ये आतापर्यंत कधी असं आढळलं नाही की पर्यावरणाला 10 क्वेश्चन विचारले. त्याच्यामुळे 5 क्वेश्चन आपण त्याला देऊ शकतो. म्हणजे 25 क्वेश्चन मराठीचे होतील, 25 इंग्रजीचे होतील आणि 50 काय असतील तुमच्या सामान्य क्षमता चाचणीचे. म्हणजे टोटल त्याचं काय होतं, डिवायडेशन बरोबर 100 क्वेश्चन्स होत आहेत. हे 2च प्रोबेबल सिनेरिओ बनतील. बघा या व्यतिरिक्त कुठलाही सिनेरिओ नसणार आहे. ह्या 2 प्रोबेबल सिनेरिओज पैकी एक काहीतरी घडेल. तर आपण आता सध्या काय करूया, जर एक लॉजिक लावायचं म्हटलं तर हे 60 असल्यामुळे हे प्रॉपर डिवायडेशन होतंय. जर इक्वल डिस्ट्रीब्युशनचा पॅटर्न जर फॉलो केला तर आपण काय करणार आहोत, याला स्टिकअप राहणार आहोत. म्हणजे आपल्या ज्या टेस्ट सिरीज वगैरे असतील किंवा जे लेक्चर्स वगैरे पण घेतले जातील तर ह्या सिनेरिओनुसार घेतले जातील. ठीक आहे, कोणी काहीही सांगत असेल तर ह्या सिनेरिओला स्टिकअप राहा. मार्कांची विभागणी आता पहिलाच पॅटर्न, पहिल्यांदाच एक्झाम होत असल्यामुळे आपण ते सांगू शकत नाही, पण बघूयात आता काय होतंय. पण ह्या सिनेरिओनुसार अभ्यास करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता बघूया आपण डिटेल सिलेबस अनालिसिस, सब्जेक्ट वाईज डिटेल सिलेबस अनालिसिस करायचं आपल्याला. अगोदर आपल्याला त्यांनी मराठीचं दिलेलं आहे. बघा मी इथे अगोदर का लिहिलेलं आहे, हे पाठांतर करायचे. हे 2 घटक काय तुम्हाला पूर्णपणे पाठांतरायचं. अगोदर हे समजून घेऊयात की टॉपिक किती दिलेले आहेत. ठीक आहे, अगोदर आपल्याला 5 टॉपिक दिले. सर्वसामान्य शब्दसंग्रह दिलेला आहे, त्यानंतर वाक्यरचना दिली आहे, व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी आणि उतार्यावरील प्रश्नांची उत्तर. तर आता आपण त्यात सब पॉइंट्स काय आहेत, म्हणजे त्याचे उपघटक काय काय असणार आहे, ज्यावर क्वेश्चन विचारले जातात बऱ्याच एक्झाम. हे जे पॉइंट्स आम्ही घेतलेले आहेत हे मागच्या वर्षांमध्ये मागच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून घेतलेलं आहे सगळं. त्यामुळे तुम्हाला हे पॅटर्न हा फॉलो करा, डेफिनेटली मार्क्स तुमचे कन्वर्ट होतील. ठीक आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, शुद्ध शब्द आणि अलंकारिक शब्द.
हा इतक्या उपघटकांचा पार्ट असणार. त्यानंतर वाक्यरचनेमध्ये काय येतं, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि संकलन, प्रकार, वाक्याचे रूपांतरण आणि विरामचिन्हे, हा पॉइंट्स असणार आहेत. व्याकरणमध्ये काय येतं, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, केवळ, प्रयोगी, उभयान्वयी आणि शब्दयोगी. त्याचबरोबर काय असणारे, समास असणारे, संधी असणारे, प्रयोग, शब्दसिद्धी आणि अलंकार देखील असणारे. वाक्प्रचार म्हणीमध्ये काय असतं, जनरली आतापर्यंतचे क्वेश्चन जर बघितले की वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा किंवा याचा अर्थ काय, इतकंच तुम्हाला विचारलेलं असतं. आणि शेवटचा पोर्शन आहे तुमचा उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. यात तुम्हाला विविध उत्तरं एक असणार, उत्तर एकच आहे पण टॉपिक आपल्याला माहिती नाही. उत्तरे जनरली कसे असतात, समाजशास्त्रावर आधारित, अर्थशास्त्रावर, राज्यशास्त्रावर, तत्वज्ञानावर आणि मानसशास्त्रावर, हे फिलॉसॉफिकल सायन्स आपण ज्याला म्हणतो त्यात. त्यानंतर जर स्ट्रीम वाईज बघितलं तर भूगोल, पर्यावरण, कृषी आधारित किंवा ऐतिहासिक, आणि सायन्स टेक मध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित उतारे. हे सब टॉपिक आहे, याच्या बाहेर जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. याच्यापैकीच तुम्हाला क्वेश्चन विचारले, म्हणून तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल हा प्रत्येक पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करा, यावरचा अनालिसिस करा. लास्ट इयरचे क्वेश्चन, कुठलाही मराठी इंग्रजीचा अभ्यास करताना लास्ट इयरचे क्वेश्चन अनालिसिस फार महत्वाचं असतं. क्वेश्चन्स काय विचारले गेलेले आहेत, त्याचा अनालिसिस करताना त्याची डेप्थ कुठपर्यंत आहे, क्वेश्चनचं स्टँडर्ड त्यांनी वाढवलंय का, डेप्थनेस वाढवलेली का, हे फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर एकदा क्वेश्चन अनालिसिस करा आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तो टॉपिक वाचता परत एकदा क्वेश्चन करायचा आणि परत क्वेश्चन बघायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया, हे महत्वाचं नाही, आमचे रिस्पेक्टिव्ह टीचर ज्यावेळेस हा तुमचा सिलेबस सगळा कव्हर करतील त्यावेळेस ते तुम्हाला डिटेल अनालिसिस करतीलच. मी फक्त काय सांगणार आहे तुम्हाला, याचा स्ट्रॅटेजी काय असायला हवी. स्ट्रॅटेजी वाईज बघा, अगोदर काय करायचंय, ठीक आहे. अगोदर बघा मी लिहिलेलं होतं इथे की हा तुमचा पाठांतरचा सिलेबस आहे, याच्यात कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायच्या नाहीये, बरोबर. हे दोन पॉइंट्स काय तुमचे, म्हणजे वाक्प्रचार म्हणे त्यात समजून घेण्यासारखं काय, फक्त पाठांतर करा, त्या आपल्या नेहमीच्या वापरातले असतात, आपण कुठे ना कुठे ऐकलेलं असतं. त्याच पद्धतीने समानार्थी, विरोधार्थी शब्द यांचं काय समजून घ्यायचं का नाही, ते पाठांतरच. हा पूर्णपणे तुमच्या मगिंग पॉवरवर डिपेंड सिलेबस आहे. पण हा जो मधला सिलेबस आहे, हे 2 पॉईंट, हा तुमचा कॉन्सेप्च्युअल सिलेबस याला म्हणतो आपण, की ह्या कॉन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही तोपर्यंत हे सिलेबस कव्हर नाही होणार. ठीक आहे. आणि हा तुमचा प्रॅक्टिसचा सिलेबस आहे. ठीक आहे. म्हणजे दोन पॉईंट जे आहेत ते तुम्हाला पाठांतर करायचंय, दोघं पॉईंटचं काय करायचं, एक कॉन्सेप्च्युअल अनालिसिस आणि तिसऱ्याची काय करायची, प्रॅक्टिस करायची. मग पाठांतराचा सिलेबस कसा करायचा बघा, एक फ्लॅश कार्ड टेक्निक असते की छोटेसे कार्ड बनवायचे, आपल्या घरी तुमचे नोटबुकचे पेजेस घ्यायचे. हे बघा, एक मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे, असे कार्ड्स असतात. हे कार्ड्स काय करायचे, अशा रिंग्स असतात, त्या रिंग्स मध्ये ते कार्ड ओवता येतात, त्याच्यावर छोट्या शॉर्ट नोट्स तुमच्या बनवा आणि ते कुठेही तुम्ही जाल सोबत ठेवा, चहा पिताना, मित्रांशी गप्पा मारताना, आणि त्या पॉईंट्सला काय करायचं, रिवाइज करत राहायचं. वेळोवेळी जितकं रिवाइज तुम्ही कराल तर ऑटोमॅटिकली पार्ट होईल. तुम्हाला वेगळे एफर्ट्स द्यायची गरज आहे का, नाही. तुमचा जो फालतू तुम्ही टाइमपास करा त्या वेळेत तुम्ही करा, किंवा ग्रुप डिस्कशन करत असताना की समोरच्याला विचारा, तुमचा मित्रमैत्रीण जे असेल त्याला विचारा की हा सांग मला ह्या शब्दाच्या समानार्थी शब्द सांग किंवा ह्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग. याच्यासाठी वेगळी मेहनत नका करू, तुमचा जो लेजर टाइम असतो तो युटिलाइज करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण सगळ्यात महत्वाचा आता हा कॉन्सेप्च्युअल पार्ट. या कॉन्सेप्च्युअल पार्टला समजून घेताना लास्ट इयरचे क्वेश्चन मी परत एकदा तेच सांगतोय की जोपर्यंत तुम्ही फक्त सिलेबस वाचून किंवा तो पाठांतर करून काही होणार नाही, तुम्हाला लास्ट काय करायचंय, क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे एक्झाम मध्ये. म्हणून क्वेश्चन्स कसे विचारलेले त्याला आपल्याला टॅकलिंग कसं करायचंय, जोपर्यंत तुम्ही ते अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुमची त्याच्यावर कमांड येणार नाही. ठीक आहे. म्हणून कॉन्सेप्ट अगोदर समजून घ्या आणि मग प्रॅक्टिस करा. क्लास लावा अगर नका लावू, पण एक स्टँडर्ड रेफरन्स बुक, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण स्टँडर्ड रेफरन्स बुक एक तुमचं नेहमी जवळ असायला हवं. ठीक आहे. उत्तरावरील प्रश्नांसाठी काय करायचं बघा, राज्यसेवेचं पूर्व परीक्षेत जर तुम्ही बघितलं 7-8 उत्तरे असतात, इथे काय असणार आहे, एकच उत्तर असणार आहे. आणि जे मागे आपण पूर्वपरीक्षेत सिनेरिओज बघितले त्याच्यानुसार उत्तरावर एक तर 5 क्वेश्चन असतील किंवा 4 क्वेश्चन असतील, म्हणजे मराठीच्या उत्तरावर आणि इंग्रजीच्या उत्तरावर 4-4 क्वेश्चन किंवा 5-5 क्वेश्चन असायचे चान्सेस आहे. तर उतारा टॅकल कसा करायचा, उतारासाठी काय करायचंय, नोट्स काढू नका, वेळ नाहीये, एका तासात तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे म्हणणं असतं की सर आम्ही साईडला नोट्स काढूया, पण तुम्हाला क्वेश्चन्सच माहिती नाही तर तुम्ही नोट्स काय काढणार, त्याच्यामुळे नोट्स काढायची गरज नाही तुम्हाला आणि तितका वेळ असणार देखील नाही. त्यासाठी एक म्हणजे मी माझ्या अभ्यासात सिलेक्शन होण्या अगोदर मी माझ्या अभ्यासात काय स्ट्रॅटेजी वापरली ते तुम्हाला सांगतो बघा. डिवायडेशन करायचे, पॅराग्राफ्स असतात तर त्यासाठी वेगवेगळे मार्किंग्स वापरायचे. म्हणजे समजा एखादं अगोदर काय करायचंय, उतारा वाचण्या अगोदर फक्त क्वेश्चन्स वाचा. मी काय सांगतोय, क्वेश्चन्स वाचा, त्याचे आन्सर्स मल्टिपल चॉईस वाचू नका, फक्त क्वेश्चन्स फटाफट वाचा. तुम्हाला हार्डली 5 सेकंद लागतील सगळे क्वेश्चन स्कॅन करायला.
त्याच्याने काय होईल की ज्या वेळेस तुम्हाला सिमिलर शब्द उत्तरात सापडेल ना, त्यावेळेस तुम्ही काहीतरी मार्किंग करू शकता. उत्तरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय असतात. जर फॉर एक्झाम्पल बघितलं, एखादी व्यक्ती असेल तर मग त्या व्यक्तीच्या नावाला काय करायचंय, वाचतानाच गोल करून ठेवायचंय. एखादी फॅक्ट दिलेली असेल, हिस्टॉरिकल फॅक्ट असू द्या, सायंटिफिक फॅक्ट असू द्या, त्याला हॅश करून ठेवायचंय. ठीक आहे. त्यानंतर एखादा आणखी डेट वगैरे दिलेली असेल तर त्याला काय करायचंय, टिक मार्क. हे स्टँडर्ड डिफाईन करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल क्वेश्चन्स कडे वळाल, तुम्हाला काय करायचं, समजा एखादा वरील व्यक्तीचं काय उल्लेखनीय काम आहे, त्या व्यक्तीचं नाव असेल, तुम्ही फक्त काय बघाल, गोल बघाल. ह्या बाकीच्या टिकमार्क्स कडे जायची गरज आहे का तुम्हाला? गोल कडे गेल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याला अलाइन पोर्शन किंवा जर ते गोलच आन्सर असेल तर ते देखील तुम्हाला मिळू शकतं. म्हणून काय होतो, हा तुमचा वेळ वाचतो. म्हणून ह्या वेगवेगळ्या मार्किंग्स करा, ऑटोमॅटिकली तुमचे काय होतील, मार्क्स डेफिनेटली वाढतील. आणि हे वेगवेगळे आता प्रॅक्टिस काय करायची, याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तर काय करायचंय, लोकसत्ता येतो, मटा येतो, याचं संपादकीय जे पेज असतं ते संपादकीय वाचा, फालतू न्यूज वाचू नका. संपादकीय पेज मध्ये काय करायचंय, अगोदर उतारा वाचल्यानंतर स्वतःलाच क्वेश्चन विचारायचे की हा या उतार्याची थीम काय, म्हणजे या उतार्यातनं ऑथरला काय कन्व्हे करायचं. हाच प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा आयोगाने विचारलेला आढळेल. तर उतार्याची थीम काय, यात फॅक्ट्स काय होत्या, मी त्या अंडरलाईन केल्या आहेत का, गोल केल्या आहेत का, त्याला हॅश मार्क केलेला आहे का किंवा टिक केलेली आहे का, ह्या फॅक्ट्स काय होत्या. आणि त्यानंतर हे सगळे क्वेश्चन ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली, डेफिनेटली तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यामुळे याच पद्धतीने सगळे तुम्हाला उतारे काय करायचे, टॅकल करायचे. बाकी सिलेबस डिकोडिंग आणखी डिटेल ज्यावेळेस लेक्चर होईल त्यावेळेस होईल. फक्त हे टॉपिक्स जाऊ नका की सर मी हे टॉपिक करतो दुसरं. हे बघा, क्वेश्चन जरी आता 20 असतील किंवा 25 असतील, पण आता केलं तरी बरेचसे तुम्ही सायमल्टेनियसली अदर एक्झाम्स पण देतात. किंवा तुम्ही असं सांगू शकत नाही की शुद्ध शब्दावर येणार नाही, अलंकारिक शब्दावर विचारलं जाईल. ऑप्शनल इथे काही ठेवून चालणार नाही. आपल्याला सगळे टॉपिक्स करायचे आहेत. अजून वेळ 3-4 महिने असणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे प्रिपरेशन करा. कुठलाच टॉपिक तुम्ही सोडू नका ऑप्शनल म्हणून. हे झालं तुम्हाला आता प्रिपरेशन कसं करायचंय. आता आपण बघूया याच्यासाठी रेफरन्स बुक कुठलं वापरायचंय. मी परत एकदा सांगतोय, क्लास लावा अगर नका लावू, तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण रेफरन्स बुक तुमच्याजवळ सगळे स्टँडर्ड असले पाहिजे. यासाठी सगळ्यात स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे तुमचं, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं असेल, मोरा वाळंबे सरांचं. ठीक आहे. सुगम मराठी व्याकरण व लेखन याचं शब्दसंग्रहाचं पण वेगळं बुक आहे. त्याच्यामुळे हे इतकं बुक तुम्ही खूपदा वाचा. ज्यावेळेस प्रॅक्टिस, ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर त्याच पद्धतीने हे पुस्तक बऱ्याचदा वाचत राहा. क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, पुस्तक वाचा, क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, पुस्तक वाचा. कमांड आली ह्या पुस्तकावर, तुम्ही तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो 20 क्वेश्चन पैकी तुमचे ऍटलीस्ट 17 ते 18 क्वेश्चन बरोबर येतील, जर तुम्ही प्रॉपर ह्या पुस्तकाचं अनालिसिस केलं तर. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्या स्टँडर्ड रेफरन्स बुक तुम्हाला जर मार्केटमध्ये हवं असेल तर सध्या फक्त आणि फक्त मोरा वाळंबे सरांचा आहे. ठीक आहे, मराठीसाठी. त्यानंतर आता पुढचा सिलेबस बघूया आपण, इंग्लिशचा. सेम इंग्लिशचा सिलेबस हा पूर्णपणे मराठी सिलेबस सारखाच आहे, फक्त काय असणार आहे, तो इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि पॅसेज देखील त्याच पद्धतीने. बघा, मी मागे सांगितलं तुम्हाला की हा तुमचा पाठांतराचा पोर्शन असणार आहे, हा कॉन्सेप्च्युअल असणार आहे, आणि सेम हा प्रॅक्टिसचा पोर्शन असणार आहे. ठीक आहे. सेम घटक आहेत त्याच्यात, पण सगळे घटक सेम असणार आहेत. आणि कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन हे घटक देखील काय असणार आहे. हे घटक तुम्ही स्क्रीन थोड्या वेळ पॉज करा, त्याच्यानंतर हे घटक लिहून घ्या, काय काय घटक मेन्शन केलेले. हे आम्ही मी परत एकदा सांगतोय की हे घटक आम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून काढलेले आहेत. या घटकांबाहेर जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. त्याच्यामुळे सगळे घटक लिहून घ्या, स्क्रीन पॉज करून 2 मिनिटं, आणि त्यानंतर परत मग अभ्यासाच्या वेळेस तुम्हाला हे उपयोगी पडते. यासाठी रेफरन्स बुक काय वापरायचं, आता मी मागे असं सांगितलं तुम्हाला की मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं, तर यासाठी एक सगळ्यात चांगलं बुक आता सध्या रेनन मार्टिनचं इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशनचं. इतकं बुक केलं तरी मोर दॅन इनफ होईल. कुठल्या क्लासेसच्या नोट्स वापरत असाल पण त्यात सगळे घटक जर समाविष्ट असतील, काही प्रॉब्लेम नाही, ते देखील तुम्ही वापरू शकतात. किंवा क्लास केलेला असेल तर ते देखील तुम्हाला उपयोगी होऊ शकतात. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मराठी आणि इंग्रजीचा सिलेबस झालेला आहे. आता आपण पुढे बघणार आहे चालू घडामोडी. म्हणजे आता हा आपला, मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, एक तर 20-20 क्वेश्चन असतील किंवा 25-25 क्वेश्चन असतील, म्हणजे 50% सिलेबस आपण डिकोड केलेला आहे. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, अजून 50% सिलेबस आपला बाकी आहे, किंवा 60% ज्याला म्हणू शकतो. तर सामान्य क्षमतासाठी त्यातला पहिला पोर्शन असणार आहे तुमचा चालू घडामोडी. आता बघूयात आपण सामान्य क्षमता चाचणी, थर्ड आपलं जे मेजर हेडिंग आहे, त्यात आपल्याला किती उपघटक दिलेत, 6 उपघटक दिलेले आहेत. ते 6 उपघटकांपैकी पहिला घटक आहे चालू घडामोडी. चालू घडामोडींचे एकूण 13 टॉपिक आपण मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करून काढलंय. याचा रेफरन्स सोर्स देखील मी सांगेल. त्या अगोदर समजून घेऊयात की प्रत्येक हेडिंगच्या अंतर्गत काय क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. बघा, राजकीय व घटनात्मक घडामोडी. राजकीय घडामोडी काय घडू शकतात. आता बघा, कृषी विधेयकावर बऱ्याच दिवस आंदोलन झालं, त्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एखाद्या राज्यात नव्याने निवडणुका झालेल्या असतील तर कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली, कोणी सरकार स्थापन केलं, या पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर घटनात्मक घडामोडी काय असू शकतात,
घटना दुरुस्ती करण्यासाठी कुठलं विधेयक नव्याने मांडलं गेलंय का, घटना दुरुस्ती झाली असेल तर त्या अंतर्गत काय काय घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, काय काय त्याच्यातल्या प्रोव्हिजन्स होत्या, ते विधेयक किती मतांनी पारित झाले किंवा पराभूत झाले हे देखील तुम्हाला कशाच्या अंतर्गत विचारलं जाऊ शकतं, घटना दुरुस्ती किंवा घटनात्मक घडामोडींच्या अंतर्गत विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडीच्या अंडर काय येतं की एखाद्या वेळेस त्या वर्षाचं म्हणजे तुमच्या परीक्षेच्या अगोदर नव्याने बजेट मांडण्यात आलं असेल, त्या बजेटमध्ये काय प्रोव्हिजन आहे, कुठल्या घटकाला किती अनुदान मिळालेलं आहे, त्याच पद्धतीने जर आरबीआयने काही नवीन प्रोव्हिजन्स केलेले असतील, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यात काही बदल केलेले असतील ते देखील आर्थिक घडामोडीच्या अंतर्गत विचारलं जाऊ शकतं. नव्याने एखाद्या ठिकाणी फंड सँक्शन झालेलं असेल किंवा बँकांचं मर्ज झालेलं असेल म्हणजे एकत्रीकरण झालेलं असेल तर ते देखील तुमचं कशामध्ये येतं, आर्थिक घडामोडींमध्ये. सामाजिक घडामोडी म्हणजे समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एखादी काही सोशल ऍक्टिव्हिटी झाली असेल ज्याचा प्रभाव डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्यावर पडत असेल तर ते देखील घटक आपल्याला सामाजिक घडामोडींमध्ये बघावं लागेल. तुम्हाला प्रिपरेशन त्याबद्दल करावं लागेल. विविध योजना काय करते, केंद्र सरकार देखील विविध योजना आणत असतं, राज्य सरकार देखील विविध योजना आणत असतं. तर मग ह्या योजनांचं एक तर सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात की योजना कोणत्या वर्षी आली. ठीक आहे, आता आयोग थोडंसं आणखी डीप जायला लागलाय की योजना लागू झाल्याचा दिनांक देखील आता विचारला जातोय. बरोबर, त्याचबरोबर त्या योजनेचं लागू करण्याचा दिनांक, त्याचा पर्पज, कुठलं एक पर्टिक्युलर सेक्टर त्याने टार्गेट केलेलं आहे का, त्या योजनेअंतर्गत टार्गेट केलेलं आहे का. त्यानंतर योजनेचे प्रोव्हिजन्स काय, म्हणजे एखादं समजा आता वुमेन सेंट्रिक जर योजना असेल म्हणजे वुमेन्स महिलांसाठी काही योजना असेल तर मग काय त्यातल्या प्रोव्हिजन्स काय काय, कशाच कुठल्या एज ग्रुपला टार्गेट केलंय, काय त्यात सुविधा देणार आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं तुमचं विविध योजनांच्या अंतर्गत येईल. त्यानंतर नवीन नियुक्त समित्या. बघा, शासन वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या समित्या अपॉइंट करत असतं. म्हणजे रेल्वेसाठी काही समित्या असतात, आरबीआयच्या काही समित्या असतात, सोशल इन्क्लुजनच्या काही समित्या असतात. तर यात प्रश्न कसा विचारला जाईल, एक तर जोड्या लावायला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की 4 इकडे समित्या दिलेल्या असतील, त्यांचे काय सांगतील तिकडे, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, हेड कोण आहे, हे पेअर मॅचिंगसाठी किंवा डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात की या समितीचे अध्यक्ष कोण आहेत. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरण. पर्यावरणाशी संबंधित काय असतं की चालू घडामोडींमध्ये पर्यावरणाची एखादी शिखर परिषद झाली आहे का, त्यात भारताला प्रतिनिधित्व होतं का, अजून भारतासोबत कुठले देश त्यात समाविष्ट होते, त्यात आपण काही टार्गेट्स ठेवले आहेत का, अजेंडा ठेवलेले आहेत का. ओके, या पद्धतीने. आता बघा, नवीन आपण चित्ता परत रिइंट्रोड्यूस करतोय भारतात. चित्ता काय झालेला आहे, एक्सटिंग झालाय, पण आपण त्याला काय करतोय, रिइंट्रोड्यूस करतोय, म्हणजे परत भारतात आणण्याचा प्रयत्न करतोय. तर मग त्या अंतर्गत पर्यावरणाचा तो प्रश्न झालाय. मग कुठे आपण त्याला रिइंट्रोड्यूस करणार आहे, कुठला नॅशनल पार्क आहे, कुठल्या राज्यात आहे वगैरे सगळं आपल्याला कशात देणार आहे, पर्यावरण पर्यावरणामध्ये. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही नवीन घटना घडली आहे का, 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी याच्यात काही नवीन प्रोव्हिजन्स करण्यात आले का, ते सगळं कशात येईल, तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञानांतर्गत. पुढचा घटक आहे तुमचा संरक्षण व अंतरिक्ष. संरक्षण म्हणजे डिफेन्सशी रिलेटेड काही नवीन घटना. आपण आता नुकतंच राफेल परचेस केले होते, मग ते राफेल कुठल्या कंट्रीकडनं घेतलंय किंवा अग्नी क्षेपणास्त्र जे आहे आपलं त्याची रेंज किती आहे, हे अग्नी पूर्ण सिरीज काढा, त्याच्या रेंजेस सगळ्या लिहून ठेवा. म्हणजे पहिल्या क्षेपणास्त्र अग्नि 1 ची रेंज काय होती, अग्नि 2 ची काय होती, अग्नि 5 ची काय, सूर्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ज्याला आपण म्हणतो ICBM, त्याची रेंज किती आहे ते देखील तुम्हाला संरक्षण आणि अंतरिक्षच्या अंतर्गत येईल. आता अंतरिक्षचं आपण बघा आणखी एक उदाहरण घेऊ शकतो की इस्रोने काय केलेलं, एक विक्रम केलेला की एकाच वेळेस 100 सॅटेलाइट लॉन्च केलेले. तर मग अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला कशात येतील, अंतरिक्ष आणि संरक्षणमध्ये. त्यानंतर पुरस्कार व पुस्तके. एखाद्या ऑथरने काही नवीन पुस्तक काढलंय का, मग ते पेअर मॅचिंगसाठी की इकडे काय करतील, 4 पुस्तकं देतील, त्याच्या ऑथरचं पेअर मॅचिंग सांगण्यात येईल. किंवा मग एखादा त्याच रिलेटेड एखादा पुरस्कार आहे, मॅन बुकर प्राइज झाला, मॅथ्सचा ॲबेल पुरस्कार झाला, तर या पद्धतीचे पुरस्कार आणि पुस्तकं देखील क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. क्रीडा घडामोडी. क्रीडा घडामोडींमध्ये काय असतं, रिसेंटली आता काही मागच्या एका वर्षात म्हणजे तुमच्या एक्झामची डेट असेल त्याच्या मागच्या एका वर्षात काही क्रीडाशी रिलेटेड घडामोडी झाल्या का, म्हणजे ऑलिम्पिक झाली आहे का, त्यानंतर एशियन गेम झाले आहेत का, भारताला किती पदक मिळालेले आहेत, आपल्याला गोल्ड मेडल मिळालंय, मग त्या गोल्ड मेडल कुठल्या प्रकारात मिळालंय, हा अगदी सोपा क्वेश्चन झाला. पण एक्झॅक्ट डिस्टन्स किती होतं, मग सेकंड कोण आलं वगैरे सगळं इतकं डिटेल तुम्हाला कशात करायचंय, क्रीडा घडामोडी. त्यानंतर पुढचा प्रकार बघा, दिनविशेष. दिनविशेष म्हणजे काय, एखादा समजा फॉर एक्झाम्पल वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना 5 जूनला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा केला जातो. तर फक्त असं नाही विचारणार की वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे कधी साजरा केला जातो, ते विचारताना काय विचारतील, ह्या वर्षीच्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ची थीम काय, म्हणजे आपण कुठल्या थीमने यावर्षी तो वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे साजरा करणार आहे. पण एक इथे प्रामुख्याने तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं अभ्यास करताना, ह्या वर्षाची थीम तर तुम्हाला माहितीच असायला हवी, पण त्याच्या मागील वर्षाची
आणि जर अगोदरच डिक्लेअर झालेली असेल तर पुढील वर्षाची थीम देखील तुम्हाला काय पाहिजे, माहिती पाहिजे. आता प्रश्न या पद्धतीचे विचारायला लागलेले आहेत. याच वर्षाची थीम विचारतील असं सांगता येत नाही, मागील वर्षाची थीम देखील विचारू शकतात किंवा त्याच्या पुढील वर्षाची जर थीम डिक्लेअर केलेली असेल तर ती देखील विचारू. हे फक्त मी एक एक्झाम्पल सांगितलं वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डेचं. असे बरेचसे वर्ल्ड एड्स डे, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे, वर्ल्ड कॅन्सर डे, या पद्धतीने खूप सारे त्याच्यावर क्वेश्चन होतात, ते सगळे तुम्हाला करायचे. त्यानंतर व्यक्तिविशेष घडामोडी, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल. बघा आता रिसेंटली अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांच्या बाबतीत तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर अभ्यास करताना काय करायचंय, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ज्यावेळेस माहिती मिळवतो त्या व्यक्तीचा जन्म मृत्यू ह्या गोष्टी तर आपण करतोच, पण त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, त्यांनी कुठला स्पेशल उपक्रम केला, त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली का, त्यांना कुठले पुरस्कार मिळाले का, सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान काय काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी काही त्यांचा एखादा फेमस कोट आहे का, इतकं डिटेल अनालिसिस केलं तरच हे क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येतील. आणि त्यानंतर शिखर परिषद आहे, काही एखादी आपली कॉन्फरन्स वगैरे झाली असेल भारताच्या बाहेर किंवा भारतात झालेलं असेल, G7 सार्क वगैरे, तर त्याच्या थीम कोण कोण पार्टिसिपेट झालं, आपलं ब्रिक्स वगैरे कमिटी, ब्रिक्सची जर शिखर परिषद झाली असेल, या सगळ्यांच्या थीम कुठे झाली, कोणत्या कोणत्या तारखांना होती, त्यात काय अजेंडा ठेवण्यात आला किंवा काही टार्गेट्स ठेवण्यात आले असतील, तर हे सगळं तुम्हाला याच्यात कव्हर करायचंय. आलं लक्षात? तर म्हणजे समाविष्ट घटकांमध्ये इतके घटक येतात आपले 13, याच्यातच सगळ्यांची विभागणी करून तुम्हाला काय करायचं, त्या पद्धतीने अभ्यास करायचा. पुढचा पार्ट जो आहे, याचे रिसोर्सेस, याच्यात कुठलं तुम्हाला रिसोर्सेस वापरायचे. बघा, एक स्टँडर्ड वेबसाईट आहे, तुम्ही ऐकलंही असेल, लीड द कॉम्पिटिशन. लीड द कॉम्पिटिशन म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी डेटा मिळेल. आणि एक दुसरी आहे जीके टुडे, ही देखील वेबसाईट तुम्ही ऐकलेली असेल. ह्या दोन वेबसाईट मधनं जवळपास 80% तुमचं करंट अफेअर्स कव्हर होतात. राहिले 20% तुमचं रेग्युलर लोकसत्ता, मटा हे पेपर तुम्ही वाचत असतात, त्यातनं थोडंसं नोट्स काढायची प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिकली 100% तुमचे करंट अफेअर्स कव्हर होते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी टाइम परमिट तर मग तुम्ही बाकीचे रिसोर्सेस देखील वापरू शकता. ठीक आहे, पुढचा टॉपिक आपण बघूया, भारतीय राज्यव्यवस्था, म्हणजे जो सामान्य क्षमता चाचणीमधला हा दुसरा घटक, एकूण 6 उपघटकांपैकी दुसरा उपघटक. आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, याला 14 पार्ट्स मध्ये विभागणी केलेली याची पूर्णपणे भारतीय राज्यव्यवस्थेची, इंडियन पॉलिटीची. तर याच्यात एकूण ह्या 14 पार्ट्स मध्ये क्वेश्चन कसे विचारले जातील ते पण बघूया. बघा, पहिला पार्ट आहे तुमचा भारतीय संविधानाचा विकास आणि संविधानाची प्रस्तावना, म्हणजे प्रिअम्बल ज्याला आपण म्हणतो. मग भारतीय संविधानाची विकास कसा झाला, संविधान सभेची मागणी कोणी केली, त्याचा कालक्रमानुसार विकास कसा होत गेला, विविध समित्या कुठल्या होत्या, मेजर समित्या, मायनर समित्या कुठल्या होत्या, अधिवेशनं काय झाली, कुठून कुठून आपण रिसोर्सेस, कुठल्या कंट्रीकडे कुठले कुठले प्रोव्हिजन घेतले, हे देखील करावं लागेल. त्याचबरोबर आता आयोगाने बऱ्यापैकी डेप्थनेस वाढवले. ते पहिल्या दिवशी संविधान सभेचा विकास झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या दिवशीचं कामकाज चालू झालं, पहिल्या दिवशीच्या काय चालू घडामोडी होत्या आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी काय काय झाल्या, आणि इन बिटवीन जितके काही अधिवेशनं झाली, प्रत्येकाच्या मेजर घडामोडी तुम्हाला काय करायच्या, पाठ करायच्या आहेत किंवा त्या समजून घ्यायच्या. त्यानंतर संविधानाची प्रस्तावना. आता प्रिअम्बल बद्दल आपल्याला सगळं माहिती आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचं प्रिअम्बलचं पूर्ण टेक्स्ट पाठ पाहिजे. प्रिअम्बलचं पूर्ण टेक्स्ट मराठीत पाठ करा, इंग्रजीत पाठ करा, नो इश्यूज, पण ते पाठ पाहिजे. का? तर कारण की त्यातल्या शब्दांची सिक्वेन्स विचारली जायला लागली आता, म्हणजे कुठले शब्द काय काय सिक्वेन्सने आलेले ते पाठ पाहिजे. वी द पीपल ऑफ इंडिया पासून एंड पर्यंत तुमची पूर्ण प्रिअम्बल पाठ पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर प्रिअम्बल मध्ये पुढचा प्रश्न काय विचारला जातो, जे मेजर शब्द त्यामध्ये आपल्याला दिलेले आहे, सोशल सेक्युलर इंटिग्रिटी वगैरे, तर त्या प्रत्येक शब्दाचा डिटेल अर्थ आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या उद्देशाने आपण हे प्रिअम्बल मध्ये हे सगळे शब्द टाकले. बरोबर, काहीतरी अर्थ आहे म्हणून तर आपण त्याला प्रिअम्बल मध्ये टाकलाय ना, तर त्यातल्या त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे. त्यानंतर पुढे येतं की प्रिअम्बल मध्ये काही घटना दुरुस्ती करण्यात आली आहे का, कितीदा घटना दुरुस्ती केलेली आतापर्यंत प्रिअम्बल मध्ये, प्रास्ताविकेमध्ये फक्त एकचदा. मग त्या घटना दुरुस्तीने काय केलं, 3 शब्द इन्सर्ट केले तर आपल्याला माहिती आहे, पण कुठल्या 2 शब्दांमध्ये तो शब्द टाकलाय हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर प्रिअम्बलवर पुढचा क्वेश्चन येतो की कुठल्या तज्ञांनी आपल्या भारतीय प्रिअम्बल बद्दल काय काय मते व्यक्त केलेली आहेत, ते पेअर मॅचिंग साठी बऱ्याचदा विचारलं जातं. आणि शेवटचा प्रश्न येतो तुम्हाला की प्रास्ताविका संविधानाचा भाग आहे किंवा नाही, राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही, हा तुमचा शेवटचा प्रश्न असतो. या व्यतिरिक्त बाहेर प्रश्न नसतात, तेवढं डिटेल तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. पुढचा पार्ट आहे तुमचा भारतीय संविधानाचा भाग 1 ते भाग 4A.
भारतीय संविधानाचा भाग 1 आहे संघराज्य आणि त्याचे क्षेत्र. मग त्याच्यात 1 ते 4 कलम, त्याचं डिटेल अनालिसिस करा. नुसतं कलम वाचू नका, त्यातल्या प्रोव्हिजन्स काय काय ते डिटेल तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय तर नागरिकत्व. मग नागरिकत्वाचे सगळे कलम तुमचे पाठ पाहिजे. त्याच व्यतिरिक्त नागरिकत्व कायदा 1955 त्याच्यामध्ये किती वेळेस आता आपण घटना दुरुस्ती केलेली आहे, त्याच्यानुसार नवीन काय काय प्रोव्हिजन्स त्यात आपण टाकण्यात आलेले आहे ते देखील तुम्हाला माहिती असायला हवं. PIO कार्ड काय, ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया काय, हे देखील तुम्हाला नागरिकत्वाच्या अंडर करायचं. त्यानंतर येते पुढे फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स नंतर काय येतं DPSP, डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तुमचा फंडामेंटल ड्युटीज. त्यानंतर काय येतं कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन, म्हणजे काय ते संविधानाचे निर्वचन करणे. त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यात काय आपण बेसिक फिलॉसॉफी वापरलाय, त्यांचा अर्थ लावणे, तरतुदींचा अर्थ लावणे, त्याला म्हटलं जातं संविधानाचे निर्वचन किंवा कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन. आणि त्यानंतर येते बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत संरचना म्हणजे काय. मग त्या केसेस कशा कशा डेव्हलप होत गेल्या हे देखील तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये अगोदर काय करावं लागेल तुम्हाला, कार्यकारी यंत्रणा. कार्यकारी यंत्रणेमध्ये काय अभ्यास करायचा आहे, अगोदर कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये करायचं. मी सांगेलच रिसोर्स आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे देखील आपण डिटेल बघणार आहोत. पण त्या अगोदर कार्यकारी यंत्रणेमध्ये काय असतं, अगोदर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या दोघांचा तुलनात्मक अभ्यास करायचा. त्यानंतर काय करायचं, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा. मग राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा कसा अभ्यास करता येईल की त्यांची संविधानिक स्थिती म्हणजे त्यांचे कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय, त्यानंतर त्यांना पॉवर्स, त्यांच्या वेटो पॉवर्स वगैरे कशा कम्पेअर केल्या जाते, पार्डनिंग पॉवर्स कशा कम्पेअर केल्या जातील, ऑर्डिनन्स इश्युइंग पॉवर्स कशा कम्पेअर करायचे, हे सगळं कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल ना त्यावेळेस तुमची हे होत नाही, जमलिंग होत नाही, कॉन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर होतील आणि लक्षात ठेवायला देखील ते काय होतं, सोयीस्कर होतं. बघा, इंडियन पॉलिटिक्स समजायला खूप सोपं आहे पण लक्षात ठेवायला खूप अवघड आहे. म्हणजे तुम्हाला ते इझिली वाचल्यानंतर वाटतं अरे किती सोपं आहे, लक्षात येत आहे. बरेचशी पुस्तकं त्याच पद्धतीने मांडणी केलेली असते. पण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रिकॉल करायला जातात एक्झाम मध्ये त्यावेळेस कन्फ्युजन होतं. केंद्रीय कार्यकारी यंत्रणा, राज्य कार्यकारी यंत्रणा या दोघांमध्ये काय होतं, कन्फ्युजन. आणि ते कन्फ्युजन आपल्याला अवॉइड करायचं म्हणून ते कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये स्टडी करायचं, बरोबर. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह यंत्रणेनंतर काय येतं, पीठासीन अधिकारी. मग पीठासीन अधिकाऱ्यांचं देखील काय करायचं, कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्येच अभ्यास करायचा आहे. कसं की अगोदर केंद्राचे पीठासीन अधिकारी कोण कोण असतं, लोकसभा आणि राज्यसभा. हे मग लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे अध्यक्ष यांच्या दोघांचं काय करायचं, कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये स्टडी. त्यानंतर लोकसभा उपसभापती, राज्यसभा उपाध्यक्ष यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी. त्यानंतर पॅनल ऑफ चेअरपर्सन, व्हीप वगैरे याच पद्धतीने. ज्यावेळेस तुम्ही केंद्राची ही कार्यकारी पीठासीन अधिकाऱ्यांचे कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये अभ्यास करा, त्यानंतर कुठे प्रोसिड व्हायचं तुम्हाला, लगेच तुम्ही राज्याच्या पीठासीन अधिकाऱ्यांचं कंपॅरिझन करा. म्हणजे आपल्या विधानसभा, विधान परिषद आणि त्यांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस. आलं लक्षात. या पद्धतीने केंद्राचे आणि राज्याची तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काय येतं, वित्तीय बाबी येतात, संसदीय कामकाज चौकट येते, पार्लमेंटरी कमिटीज काय असतात, कॅबिनेट कमिटीज काय असतात, बजेट कसा मांडला जातो हे देखील तुम्हाला इथे अभ्यास करायचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध आणि आंतरराज्य संबंध. अगोदर सुरुवातीला केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध, पुढे आंतरराज्य संबंध. मग केंद्र आणि राज्यामध्ये कुठले संबंध असतात, प्रशासकीय संबंध असतात, न्यायविषयक संबंध असतात, वित्तीय संबंध असतात. तर या तिघांची विभागणी करायची आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. त्याचबरोबर दोन मेजर कमिटीज आहेत, मेजर आयोग आहेत, एक सरकारी आणि पुंचे, त्यांच्या दोघांचे रिकमेंडेशन तुमचे पाठ पाहिजे. आता बऱ्याच वेळेस सगळ्या एक्झाम्सला पॉलिटिक्सच्या याच्यात सगळ्या एक्झामला यांची पूर्ण रिकमेंडेशन विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर आंतरराज्य संबंध. आंतरराज्य संबंधांमध्ये नदी आणि नदी वाटपांबाबत होणारे तंटे, आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा, ईशान्य विभागीय परिषद, भारतातील आंतरराज्य व्यापार, वित्तीय वाणिज्य संबंध, हे तुमचं कशातील आंतरराज्य संबंधांमध्ये. पुढचा पॉईंट आहे तुमचा केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हणजे युनियन टेरिटरीज आपल्याला ज्याला म्हणतो, त्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अगोदर त्यांची घटनात्मक स्थिती काय, का आपण यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, आणि त्यानंतर मग कुठल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे किंवा मग तिथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, या प्रोव्हिजन्स तुम्हाला याच्याशी रिलेटेड करायच्या. आणि त्याचबरोबर ज्या ज्या घटना दुरुस्ती असतील त्या घटना दुरुस्ती देखील केंद्रशासित प्रदेशांशी जोडून तुम्हाला करायचं. 3 केंद्रशासित प्रदेशांचा अभ्यास अगदी डिटेल तुम्हाला करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि पुडुचेरी. ठीक आहे. त्यांचा डिटेल अभ्यास करा. पुढे तुमचा पोर्शन भारतीय न्याय व्यवस्था. भारतीय न्याय व्यवस्थेत कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर दुय्यम न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर ग्राम न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, या पद्धतीने खाली खाली येत तुम्हाला न्यायाधिकरणे वगैरे आणि PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वगैरे, हे सगळं तुम्हाला डिटेल कशात अभ्यास करायचा आहे, भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये. पुढचा पार्ट येतो आणीबाणी.
सगळ्यात अगोदर याचा क्वेश्चन तुमच्या मनात यायला पाहिजे आणीबाणीचे प्रकार किती, त्यानंतर आणीबाणी लागू करणे, म्हणजे प्रत्येक आणीबाणी घेतल्यानंतर ह्या टॉपिकमध्ये विभागणी करा की त्या आणीबाणी लागू करण्याची कारणे, त्या आणीबाणी लागू केल्यामुळे निर्माण होणारे प्रश्न किंवा त्या आणीबाणीमुळे होणारे परिणाम, त्यानंतर आणीबाणी त्या पर्टिक्युलर आणीबाणीशी, म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल जर घेतलं राष्ट्रीय आणीबाणी, तर राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित घटनात्मक दुरुस्त्या आणि आतापर्यंत कितीदा राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली, त्याच पद्धतीने उर्वरित दोन म्हणजे एक राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी यांचा देखील अभ्यास करायचा आहे. राष्ट्रपती राजवटीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी डिटेल अभ्यास करावा लागणार आहे, क्वेश्चन्स खूप येतात त्यात. बोमाई आणि त्याचे बोमाई कमिशन किंवा बोमाई घटना आणि त्याचा राष्ट्रपती राजवटीशी त्याची काय प्रासंगिकता होती ते देखील अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पुढचा पॉईंट आहे तुमचा स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा कशाचा अभ्यास करायचा तुम्हाला, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज. त्याच्या अंतर्गत जे विविध कलम आहे त्या विविध कलमांच्या काय काय प्रोव्हिजन्स ते देखील तुम्हाला डिटेल करायचं. त्याचबरोबर कुठल्या घटनात्मक दुरुस्तीने आपण हे इन्सर्ट केलेलं ते देखील अभ्यास करायचा. पुढचा पॉईंट आहे घटनात्मक, वैधानिक आणि कार्यकारी संस्था, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल, स्टॅच्युटरी, एक्झिक्युटिव्ह बॉडीज. या अंतर्गत सगळ्या बॉडीज तुम्हाला डिटेल, त्यांची स्थापना कधी झाली, त्यांचं काही स्पेशल प्रोव्हिजन आहे का, त्यांचे कार्य काय आहेत, या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा. निवडणुकांशी संबंधित सगळ्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे. राजभाषा आणि कार्यालयीन भाषा, म्हणजे काय अगोदर काय संघराज्याची भाषा, त्यानंतर प्रादेशिक भाषा, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांची भाषा, विशेष निर्देश, हिंदी भाषेतील अधिकृत पाठ, त्यानंतर महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964, केंद्रीय राजभाषा अधिनियम 1963. हा सगळा स्टडी तुम्हाला कशात करायचा, राजभाषा आणि कार्यालयीन भाषा. त्यानंतर अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती, म्हणजेच काय शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल एरिया. तर त्याबद्दल शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल एरिया या संबंधी असलेलं प्रोव्हिजन तुम्हाला डिटेल करायचं आहे. काही वर्गांशी संबंधित घटनात्मक दुरुस्ती, काही वर्ग म्हणजे कुठले कुठले, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, वुमेन आणि अँग्लो इंडियन यांच्याशी घटनात्मक तरतुदी काय प्रोव्हाइड केल्या त्याचा अनालिसिस करायचं आहे. आणि पुढचं आहे तुमचं घटना दुरुस्त्या. घटना दुरुस्त्यांमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन विचारतात की पहिला क्वेश्चन तर असा असतो की ह्या वर्षीची घटना दुरुस्ती कधी झाली किंवा 97वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षात झाली. ठीक आहे, त्यानंतर ती घटना दुरुस्ती करण्याची कारणे काय होती किंवा ती घटना दुरुस्ती करण्यासाठी कोणते विधेयक मांडण्यात आले, हे सगळं तुम्हाला कशात विचारलं जातं, घटना दुरुस्ती. मेजर घटना दुरुस्ती पाठ करा, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर वेळेसचा राजकीय स्थिती काय होती याचं देखील अनालिसिस करणं गरजेचं आहे. आता त्या पद्धतीने तेवढे डिटेल क्वेश्चन विचारले जायला लागले. ठीक आहे, तर हा भारतीय राज्यव्यवस्थेचा एक आपण स्ट्रक्चर मांडलंय. त्या अंतर्गत मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की कुठले कुठले घटक येतात. डिटेल अनालिसिस आपण नंतर करणारच आहोत. फक्त एक प्रायमरी स्टेजला तुम्हाला मी सांगितलं त्याला रेफरन्स बुक कुठलं वापरायचं. बरेचसे रेफरन्स बुक आहेत मार्केटमध्ये. हे एक आमचं पर्टिक्युलरली माझं बुक आहे, भारतीय संविधान आणि प्रशासन. यात मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की कंपॅरेटिव्ह अनालिसिस, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे वेटो पॉवर्स असू द्या, पार्डनिंग पॉवर्स असू द्या, ऑर्डिनन्स इश्युइंग पॉवर्स असू द्या, सगळं कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आहेत. त्याच पद्धतीने पीठासीन अधिकारी देखील कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये दिलेले आहे. तर एकदा बघा, जर आवडलं तर वाचा, अदरवाईज दुसरे ऑप्शन देखील तुम्हाला उपलब्ध असणार आहे. एकदा पुस्तक नक्की बघा आपण. ठीक आहे, आता आपला तिसरा उपघटक बघणार आहोत ज्यात फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, जीआयएस ऍप्लिकेशन आणि त्यानंतर काय येत आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता आपण अगोदर बघूयात फिजिक्स. फिजिक्स मध्ये इतके पॉईंट दिलेले आहेत, गती, गतीचे प्रकार, नियम, त्यानंतर गुरुत्वाकर्षण, दाब, ऊर्जा, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा आणि चुंबकत्व. यात काय करायचंय तुम्हाला, सगळ्यात अगोदर पहिला जो प्रकार बघितला मोशन टाइप्स अँड रूल्स ऑफ मोशन, त्यात काय करायचंय, अरिस्टॉटल पॉलिसी, त्यानंतर न्यूटन्स लॉ, त्यानंतर टाइप्स ऑफ मोशन कुठल्या कुठल्या आहेत, रेक्टिलिनियर मोशन आहे, सर्क्युलर आहे, प्रोजेक्टाईल मोशन आहे, त्यानंतर आणखी कुठली मोशन येते, त्या पद्धतीने सगळ्या त्या मोशनचा अभ्यास, त्याच्याशी रिलेटेड कुठले लॉज आहेत, कुठली एक्झाम्पल्स येतील ते देखील तुम्हाला त्यात करायचंय. गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षण मध्ये काय करायचंय, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन सगळ्यात महत्वाचा, त्यात सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर केपलर लॉ काय, त्यानंतर ग्रॅव्हिटेशन ड्यू टू ऍक्सेलरेशन काय, एस्केप व्हेलॉसिटी काय येते. ओके, त्यानंतर अर्थ आणि अर्थचे सॅटेलाइट काय काय ते तुमचं कशामध्ये येणार आहे, सगळं गुरुत्वाकर्षणाच्या अंतर्गत येणार आहे. त्यानंतर पुढचे पार्ट आहेत दाब, ऊर्जा, ध्वनी, प्रकाश यांचा देखील त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. कसं की सुरुवातीला अगोदर पूर्ण ते पॉइंट्स बघायचे, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय, त्यात कुठला एखादा स्पेसिफिक लॉ असेल तर तो लॉ देखील करायचा आहे आणि त्यावर प्रोबेबल
फिजिक्समध्ये बऱ्याच वेळेस आता प्रॉब्लेम विचारतात, पण प्रॉब्लेम कशा पद्धतीने विचारतात? फिजिक्समध्ये जनरली प्रॉब्लेमची 3 कॅटेगरी असतात, एक इझी, मीडियम इझी आणि त्यानंतर हार्ड. तर मीडियम इझी पर्यंत आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारले. जर तुम्हाला वेळ असेल तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही इझी क्वेश्चन तरी ऍटलीस्ट बघून जा. बेसिक फॉर्म्युले पाठ करा आणि त्याच्यावर कुठले क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहे ते देखील करून घ्या. त्यानंतर आता आपण बघूया पुढचा पोर्शन, तो आहे तुमचं केमिस्ट्री, यातला सेकंड पार्ट. केमिस्ट्रीमध्ये कुठले कुठले घटक येतात? द्रव्य आणि द्रव्याचे वर्गीकरण, मॅटर अँड क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. मॅटर मध्ये काय येतात? होमोजिनियस, हेट्रोजिनियस मॅटर्स, कंपाऊंड्स, एलिमेंट्स, हे देखील तुम्हाला सगळं काय करावं लागणार आहे? त्यात स्टडी करावं लागणार आहे. त्यानंतर अणु व त्याची रचना, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, त्यानंतर न्यूट्रॉन, त्यानंतर पुढे काय येईल? आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन्स. या सगळ्यांचा अभ्यास कशात करायचा आहे तुम्हाला? रुदरफोर्ड मॉडेल. हे सगळे जे काय असणार आहे ते अणु, त्याची रचना, मूलद्रव्य, कार्बन, आम्ल, आम्लारिक क्षार, रासायनिक अभिक्रिया, किरणोत्सारिता, आण्विक रसायनशास्त्र आणि इतर घटक, हे तुम्हाला करायचंय. महत्वाचं काय की याच्यासाठी एक चांगला सोर्स नाहीये. मग बऱ्याच स्टुडंटचा हा डाऊट होतो की सर याच्यासाठी कुठला एक स्टँडर्ड सोर्स वापरायला हवा? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर स्टँडर्ड सोर्स हवा असेल तर याच्या इतका स्टँडर्ड सोर्स कुठलाच नाहीये. बघा, हे काय तुमचे एनसीईआरटीचे बुक्स आहेत. फिजिक्सचं 11वीचं बुक आहे, केमिस्ट्रीचं 11वीचं बुक, फिजिक्सचं 12वीचं आणि केमिस्ट्रीचं 12वीचं बुक. आता हे इंग्लिशमध्ये असणार आहे. मग तुम्हाला वाटेल की सर आम्हाला महाराष्ट्र याच्यासाठी काय प्रिफर करतायत? तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे तुम्ही पुस्तकं वापरू शकता. आपल्याला फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, बायोलॉजीचा कुठलाही पार्ट नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला फक्त फिजिक्स केमिस्ट्रीवरच फोकस करायचंय. तर फिजिक्सचे 11th स्टँडर्डचे बुक्स आणि केमिस्ट्रीचे पण 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचे बुक. जर तुम्ही एनसीईआरटी वर कम्फर्टेबल असाल, एनसीईआरटी तुम्हाला वाचणं शक्य असेल तर एनसीईआरटी वापरा, अदरवाईज आपले स्टेट बोर्डचे बुक्स देखील अवेलेबल आहे. याचा आवाका खूप आहे खरं सांगायचं तर. याचं इनपुट आउटपुट रेशो फार कमी, म्हणजे तुम्ही जितकं इनपुट द्याल तितकं आउटपुट टर्न होईल की नाही हे सांगता येत नाही. पण त्यामुळे आपण त्याला रेस्ट्रिक्ट करून काय करूयात, फक्त स्टेट बोर्डची किंवा एनसीईआरटीची पुस्तकं वाचूयात. आयसीएससीची पुस्तकं घेऊ नका. बरीच जण तुम्हाला रिकमेंड करतील की आयसीएससीची बुक्स घ्या. आयसीएससीची बुक्स खूप व्हॉल्युमिनियस आहेत, ते तुमचं वाचणं शक्य नाही होणार. 3 महिन्यात तुम्हाला ते फक्त तेच बुक्स वाचायला लागतील. त्याच्यामुळे याच्यातले शॉर्ट्स पोर्शन, त्यातल्या त्यात बऱ्याचदा ब्रॅकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल, डू यू नो दिस, किंवा तुम्हाला हे माहित आहे का, त्याच्यावर थोडासा विचार करा. ते डायरेक्टली क्वेश्चन विचारायचे चान्सेस असतात. हे झालं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं. आता हा एक नवीन घटक आपण बघितला की आयोगाने समाविष्ट केलेला आहे. काय त्याच्यामध्ये? रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जीआयएस, इट्स ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हा बऱ्यापैकी डीप पार्ट आहे, लक्षात घ्या. याला देखील 5 ते 6 किंवा मॅक्सिमम 7 क्वेश्चन्स पर्यंत विचारले जाण्याचे चान्सेस आहे. कुठलंही बुक अवेलेबल नाहीये, पण टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही याची पर्टिक्युलरली फक्त या पोर्शनची एक बॅच लॉन्च करणार आहे. आमच्या ऍपवर तुम्ही जाऊन बघू शकता, डाउनलोड करू शकता ऍप, आणि ई-रँकर्स आयएस नावाचा ऍप आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर याचे तुम्हाला लेक्चर्स देखील मिळतील, याच्या नोट्स देखील मिळतील आणि टेस्ट सिरीज देखील अवेलेबल असेल. त्याच्यामुळे याचं टेन्शन नाही घ्यायचंय. यात पार्ट कुठले कुठले येतात बघा. जर आपण अगोदर फक्त रिमोट सेन्सिंग कन्सिडर केलं तर रिमोट सेन्सिंग मध्ये काय येतं? व्हॉट इज रिमोट सेन्सिंग, फंडामेंटल क्वेश्चन अगोदर की व्हॉट इज रिमोट सेन्सिंग. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय असतो, पॅसिव्ह ऍक्टिव्ह सेन्सर्स काय असतात, रिझोल्युशनचे प्रकार काय असतात, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, टेम्पोरल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन काय असतं, मायक्रोवेव्ह काय असतात, इमेज अनालिसिस काय करणार आहेत आपण ज्यावेळेस एखादं रिमोट सेन्सिंग. रिमोट म्हणजे काय? लांबच्या ठिकाणी असलेली गोष्ट आपल्याला सेन्स करायची. रिमोट म्हणजे डिस्टन्स लोकेशनला असलेली गोष्ट, विदाउट टचिंग इट आपल्याला काय करायचं? सेन्स करायचं, त्याच्या प्रॉपर्टी जाणून घ्यायच्या आहेत. मग त्याचं आपण त्या प्रॉपर्टी जाणून घेतल्यानंतर ती इमेज मिळवल्यानंतर काय करणार आहे? इमेजचं अनालिसिस करणार आहे, इंटरप्रिटेशन करणार आहे. त्यानंतर रिमोट सेन्सिंगचे ऍप्लिकेशन काय काय असतील, कॅरेक्टरिस्टिक काय काय असतील, हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं. हे सगळं मी त्या लेक्चरमध्ये शिकवेल. काहीही घाबरायचं नाही, एकही क्वेश्चन तुमचं सुटणार नाही. हा पूर्ण पोर्शन जवळपास 1000-1500 पेजेसचा पोर्शन असेल, पण मी तुम्हाला त्यातल्या महत्वाच्या गोष्टी सगळ्या काढून शिकवायचा प्रयत्न करेन. याच्यावर एमसीक्यूज देखील देईल, त्याच्यामुळे ते देखील तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. पुढचा पोर्शन आपण बघूया, एरियल फोटोग्राफी. एरियल फोटोग्राफी मध्ये काय काय पॉइंट्स येतात बघा. हिस्ट्री ऑफ एरियल फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफीची हिस्ट्री, पहिला एरियल फोटोग्राफ कुठून घेतला गेला, त्याच्यासाठी काय माध्यम वापरण्यात आले, कोणी घेतला होता, कुठल्या सिटीत घेतला होता, हे सगळे क्वेश्चन त्यात विचारले जातील. त्याचबरोबर एरियल फोटोग्राफीची इंडियामध्ये कधी सुरुवात झाली, आग्राजवळ काय करण्यात आलं, कुठल्या एजन्सीज ज्यांना आपण हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले की तेच फक्त एरियल फोटोग्राफी करू शकतात. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड ग्लॉसरी काय, त्याचे एरियल फोटोग्राफीचे युजेस काय, ऍडव्हान्टेजेस काय, टाईप काय काय, एरियल फोटोग्राफीचे टाईप, कॅमेरा ऍक्सेस नुसार एरियल फोटोग्राफीचे काय टाईप होतात,
की परपेंडिक्युलर फोटोग्राफ, ऑब्लिक फोटोग्राफ, लो ऑब्लिक, हाय ऑब्लिक, त्यानंतर स्केल नुसार लार्ज, स्मॉल, मीडियम, त्यानंतर अँग्युलर कव्हरेज नुसार बाकीचे आणखी प्रकार पडतात. हे क्लासिफिकेशन झालं. त्यानंतर फॅक्टर्स जे एरियल फोटोग्राफीवर इन्फ्लुएन्स करतात. त्यानंतर जॉमेट्री ऑफ एरियल फोटोग्राफ, काय काय त्यात फॅक्टर्स असतात, जॉमेट्रिकली एरियल फोटोग्राफरचं अनालिसिस कसं करायचं आहे, त्यानंतर स्टिरिओस्कोपिक कन्व्हर्जन्स काय असणार, आणि त्यानंतर एरियल फोटोग्राफीचं इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस करायचं. त्याचबरोबर एरियल फोटोग्राफी हा रिमोट सेन्सिंगचाच पार्ट आहे खरं तर, पण त्याला एक वेगळं हेडिंग आपण इथं दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यात स्टडी करायचं. यात 6 प्रकारचे वेगवेगळी उदाहरणं विचारले जातात. बऱ्याचदा आता तुम्ही बघितलं असेल फॉरेस्टला देखील हा एरियल फोटोग्राफीचा पोर्शन आहे, तिथे देखील त्याचे बरेचसे उदाहरणं विचारले गेलेले आहेत. तर ते उदाहरणं देखील मी काय करणार आहे, तुमची कव्हर करणार आहे. पुढे बघूयात आपण. हे तुमचं जीआयएस. जीआयएस मध्ये काय काय, अगोदर जीआयएस मध्ये येतं इंट्रोडक्शन टू जीआयएस, की जीआयएस काय असणार आहे. त्यानंतर स्पॅटियल डेटा काय असणार आहे, मॅनेजमेंट ऑफ स्पॅटियल डेटा. त्यानंतर असणार आहे पुढचं मॅनेजमेंट ऑफ ऍट्रिब्युटेड डेटा, डिजिटल डेटा इनपुट, अनालिसिस अँड प्रोसेसिंग. हे घटक काय काय आहेत, जीआयएस अँड अनालिटिकल मॉडेल्स कुठले कुठले, सॉफ्टवेअर कुठले कुठले आपण त्यासाठी वापरतो, आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय असणार आहे हे देखील आपल्याला इथे करायचं आहे. त्यानंतर शेवटचा पार्ट आहे तुमचा आयसीटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याच्यात कुठले घटक समाविष्ट होतात, कॉम्पोनंट्स ऑफ आयसीटी. त्यानंतर वर्कप्लेस प्रोडक्टिव्हिटी टूल्स काय काय आहेत, कम्युनिकेशन कॉन्सेप्ट अँड स्किल्स काय काय असणार आहे, वेब पब्लिशिंग टेक्नॉलॉजी, रिसेंट अप टू डेट आतापर्यंतच्या वेब पब्लिशिंग टेक्नॉलॉजीज काय काय असणार आहे ते याच्यात बघू. वेब बेस्ड टूल्स काय काय असणार आहे, त्यांचा देखील कुठले सॉफ्टवेअर वापरले जातात, हार्डवेअर इन्व्हॉल्व असतील तर हार्डवेअरचं कुठला स्टडी करायचा आहे. आणि त्यानंतर इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, आत्ताच्या लेटेस्ट इमर्जिंग टेक्नॉलॉजीज काय. बघा, वाटताना वरती वाटेल की क्वेश्चन्स खूप इझी असतील, पण याचा जर स्टडी करायला गेला, हा ऍक्च्युअली एक पूर्ण सब्जेक्ट आहे, एक पूर्ण सब्जेक्ट आहे हा, की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यातले महत्वाचे घटक आपल्याला कव्हर करायचे आहेत. लक्षात आलं, आपल्याला डिग्री मिळवायची नाही, आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघून काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याच्याशी आपल्याला फक्त काय करायचंय, महत्वाची माहिती यातनं कलेक्ट करायची आहे. ओके, तर हे तुमचं आता इथपर्यंत झालेलं आहे. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आता लगेच बघूया. हा चौथा पार्ट सामान्य क्षमता चाचणी मधला महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल, याची आपण एकूण 16 घटकांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिला जो घटक आहे तुमचा तो आहे स्थान, म्हणजे स्थान रेखांश अक्षांश, भारताचं स्थान काय, त्यानंतर महाराष्ट्राचा रेखांश अक्षांश मध्ये स्थान काय. त्यानंतर पुढचा आहे प्राकृतिक भूगोल. यात काय येतं तुमचं, हायड्रोस्पियर येतो, बायोस्पियर येतो, लिथोस्पियर येतो, त्याच्याशी रिलेटेड सगळ्या काय गोष्टी असतील त्या तुम्हाला पाठ करायच्या आहे. पुढे आहे भूगर्भ रचना, म्हणजे काय, कोर, मॅन्टल, क्रस्ट, याच्या प्रॉपर्टीज, त्याचबरोबर त्याचा किती पोर्शन आहे, त्यानंतर डेन्सिटी कशी कशी कमी होत जाते का वाढत जाते, कोरकडे जाताना डेन्सिटी काय होत जाते, वाढत जाते, तर मग त्याचं प्रमाण काय एक्झॅक्ट ते देखील माहिती असायला हवं. त्यानंतर नदी प्रणाली आणि जल प्रणाली. नदी प्रणाली लक्षात घ्या, हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. कुठलाही जॉग्राफीचा पेपर, जॉग्राफीचा सिलेबस जर तुम्ही बघितला कुठल्याही एक्झामचा, नदीवर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो. त्यात क्वेश्चन कसे विचारले जातात, पहिला त्या नदी कुठे उगम पावते, बरोबर, त्यानंतर नदी जाऊन कुठे मिळते, कुठल्या समुद्राला कुठे जाऊन मिळते, कुठलं ठिकाण आहे ते, त्यानंतर ह्या नदीच्या किनाऱ्यांवर वसलेली विविध शहरे, त्यानंतर उद्योगधंदे, त्यानंतर नदींच्या उपनद्या, राईट साइड ट्रिब्युटरीज ज्या असतील त्या, लेफ्ट साइड ट्रिब्युटरीज ज्या असतील त्या, म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या, उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या, ते देखील आपल्याला काय करायचं यात बघायचंय. जलप्रणाली, जलप्रणालीमध्ये काय काय येतं, कालवे, धरणे, ज्याच्यातनं आपण विविध ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. त्यानंतर हवामान, हवामानाशी रिलेटेड घटक काय काय, त्यानंतर कोपेनचं क्लासिफिकेशन, बऱ्याच वेळेस आता कोपेनचं क्लासिफिकेशन विचारला जायला लागलंय, तर ते देखील तुम्हाला ऍटमॉस्फिअरशी रिलेटेड गोष्टी करायच्या आहे. मृदा आणि कृषी, मृदामध्ये काय करायचंय, मृदा म्हणजे काय, अगोदर सगळ्यात महत्वाचं माती, तर महाराष्ट्रात मातीचे किती प्रकार, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुठली माती आढळते, त्याचप्रमाणे भारतात मातीचे किती प्रकार आहेत, कुठल्या राज्यामध्ये कुठली माती आढळते, त्यात कुठली पिके घेतली जातात, बरोबर. त्यानंतर सॉइल इरोजन काय होतं, मग त्याला सॉइल कॉन्झर्वेशन काय करायचंय. त्यानंतर सॉइलच्या म्हणजे मातीच्या मृदेच्या प्रॉपर्टीज, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज बघायच्या, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, या प्रॉपर्टीज देखील आपल्याला काय करायच्या, मृदामध्ये करायच्या. त्यानंतर कृषी, कृषीशी रिलेटेड काय घटक आपल्याला विचारले जाऊ शकतात, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, त्यानंतर कुठली पिकं घेतली जातं, खरीप पिके, रबी पिके, कुठल्या जिल्ह्यात कुठलं मेजर प्रोडक्शन होतं, या बाबतीत आपल्याला कृषी करायचं आहे. जलसिंचन, जलसिंचन मध्ये काय करायचंय, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, या पद्धतीने ड्रिप इरिगेशन वगैरे आपण ज्याला म्हणतो, त्या सिंचनाचे प्रकार काय, त्यांचा एकूण शेतीमध्ये वाटा किती पर्सेंटेज मध्ये तेवढं ते सिंचन वापरलं जातं, बरोबर. त्यानंतर वनसंपत्ती आणि प्राणी संपत्ती, वनसंपत्तीमध्ये मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, ज्याला MFP आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस,
आणि त्यानंतर परत प्राणी संपत्ती. आता बघा, मी तुम्हाला मागे करंट अफेअर्स मध्ये एक क्वेश्चन सांगितलं होतं की चित्ता आपण काय करतोय, रिइंट्रोड्यूस करतोय. म्हणजे ते कशात तुमचा हा इकडे पण क्वेश्चन येऊ शकतो तो प्राणी संपत्तीमध्ये. त्याच पद्धतीने IUCN ने रिसेंटली काही एखादी कॅटेगरी, एखादी प्राण्याची कॅटेगरी एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये टाकलाय का, त्यानंतर क्रिटिकल एंडेंजर्ड मध्ये टाकलाय का, वल्नरेबल मध्ये टाकलाय का, ते कशात सापडेल तुम्हाला सगळे क्वेश्चन कशात इन्व्हॉल्व होतील, प्राणी संपत्तीमध्ये. पुढचा क्वेश्चन येतो तुमचा खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने. खनिज संपत्तीमध्ये क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात की पर्टिक्युलर खनिज कुठल्या जिल्ह्यात सापडतं. ठीक आहे, विदर्भात सापडतंय, कोकणात सापडतंय, त्यात कुठल्या जिल्ह्यात सापडतंय, आपण कुठल्या बंदरातनं मेजर खनिज एक्सपोर्ट करतो, रेड्डी बंदरातनं कुठलं खनिज पाठवलं जातं बाहेर. त्याच पद्धतीने भारताच्या बाबतीत देखील त्याच पद्धतीने खनिजांचा अभ्यास करायचा आहे. गोंडवाना रॉक प्रणाली कुठे आहे, सगळ्यात जास्त कोळशाचं प्रमाण कुठे आहे, कुठे आपण त्याचं प्रोडक्शन जास्त घेतो. ऊर्जा साधने, ऊर्जा साधनांमध्ये काय येतं, पारंपरिक ऊर्जा साधने आणि अपारंपरिक ऊर्जा साधने. त्याचबरोबर आणखी आपल्याला कशाचं त्यात स्टडी करायचा आहे, न्यूक्लिअर एनर्जीचं. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये काय करायचं, आपले सगळे भारतातील मिळून जितके न्यूक्लिअर प्लांट्स आहेत, त्या न्यूक्लिअर प्लांटची टोटल कॅपॅसिटी किती आहे, कुठल्या राज्यात किती न्यूक्लिअर प्लांट्स आहेत, एक सिंगल आहे किंवा त्यात एकाच ठिकाणी 4 न्यूक्लिअर प्लांट्स आहेत, ते देखील आपल्याला स्टडी करायचं आहे. पुढचा आहे तुमचा उद्योगधंदे. उद्योगधंद्याच्या बाबतीत कुठल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त उद्योग डेव्हलप झालेत, का डेव्हलप झालेत, त्याला काय काय कारण आहेत, कशामुळे ते उद्योगधंदे त्या पर्टिक्युलर फक्त त्या एरियामध्येच डेव्हलप झाले. जसं आता मुंबईमध्ये ताग उद्योग वगैरे, कापड उद्योग अगोदर खूप प्रमाणात डेव्हलप होते. का, कारण की तिथलं क्लायमेट त्यासाठी पूरक होतं, पोषक होतं म्हणून. याच पद्धतीने महाराष्ट्र वाहतूक आणि दळणवळण, यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दळणवळणामध्ये एअरवे, रेल्वे, रोडवे आणि वॉटरवे या 4 पद्धतींचा आपण हे करणार, स्टडी करणार आहे वाहतुकीच्या याच्यात. मग त्याच्याने कुठली ट्रॅफिक, अगोदर हे बघा, ट्रॅफिकचे 2 गोष्टी करतात, एक ह्युमन म्हणजे माणसं जे प्रवास करतात ते एक, आणि गुड्स ट्रॅफिकिंग. एक गुड्स ट्रॅफिकिंग असते, तर कुठल्या याचं कुठलं प्रमाण आहे, म्हणजे रेल्वेने किती पर्सेंटेज मध्ये आपण गुड्स ट्रान्सपोर्ट करतो, ते सगळं कशात येणार तुमचं, वाहतूक आणि दळणवळण मधनं. पर्यटन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की कुठलं पर्यटन क्षेत्र प्रॉपर डेव्हलप झालंय, MTDC बद्दल सगळी माहिती तुम्हाला घ्यावी लागेल. त्यानंतर कुठल्या पर्यटन क्षेत्राबद्दल जास्त अजून स्कोप आहे तिथं ते डेव्हलप होण्यासाठी. त्याचबरोबर कुठलं पर्यटन क्षेत्र, एखादं हिल स्टेशन असेल तर ते कुठल्या जिल्ह्यात वसलेलं आहे, त्याची हाईट किती आहे, हे देखील याच्यात विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात, एखादा बीच असेल तर तो बीच कुठल्या याच्यात डेव्हलप झालाय, कुठल्या राज्यामध्ये तो बीच आहे. त्यानंतर लोकसंख्या, ज्याला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन डेमोग्राफी स्टडी आपण ज्याला म्हणतो. डेमोग्राफीमध्ये मागचा जो सेन्सस असेल, जनगणना असेल, त्याच्याने तुम्हाला त्या अनुषंगाने सगळ्यात जास्त त्याचा अभ्यास करायचा आहे. मेल फिमेल संख्या किती आहे, किती पर्सेंटेज मध्ये, त्यात शिक्षणाचं देखील विचारलं जाऊ शकतं, त्यांचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे, सगळं तुम्हाला कशात स्टडी होणार आहे, तो डेमोग्राफी लोकसंख्यामध्ये. त्यानंतर स्थलांतर मायग्रेशन ज्याला आपण म्हणतो. स्थलांतराचे किती प्रकार असतात, 4. पहिला प्रकार अर्बन टू अर्बन, दुसरा अर्बन टू रुरल, तिसरा रुरल टू अर्बन आणि चौथा रुरल टू रुरल. मग ह्या स्थलांतराची कारणं काय आहेत, मग पुरुषांचं स्थलांतराचं प्रमाण कसं आहे, स्त्रियांचं स्थलांतराचं काय प्रमाण आहे, त्यानंतर याची कारणं काय काय आहेत, विवाह आहे की रोजगार उपलब्धीसाठी, शिक्षणासाठी, किती पर्सेंटेज आहे, ते देखील तुम्हाला कशात करावं लागणार आहे, स्थलांतराच्या याचा समावेश होईल. त्यानंतर पुढचा पोर्शन आहे तुमचा आदिवासी जमाती. आदिवासी जमातींचा सगळ्यात पहिला अगोदर क्वेश्चन विचारला जाण्याचे चान्सेस आहे की पर्टिक्युलर आदिवासी जमात कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या राज्यात सापडते. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या बोलीभाषेबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांच्या बोलीभाषांच्या जोड्या लावा, किंवा त्यांच्या वेशभूषेबद्दल देखील प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहे. आणि त्यानंतर उरलेले तुमचे काय असतात, इतर घटक. ठीक आहे, जिओग्राफीचा इतका पोर्शन क्लिअर झालाय. आपण आता यानंतर बघूया जिओग्राफीसाठी असलेली स्टँडर्ड रेफरन्स बुक. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात चांगलं रेफरन्स बुक काय असणार आहे, एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं. बघा, तुम्हाला 10वी पासून सगळे एनसीईआरटीचे बुक्स वाचायचे किंवा 10वी पासून महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं घ्यायचे. हे सगळे एनसीईआरटीची जी बुक्स आहेत ती फार गरजेची. हे वाचले, लक्षात घ्या, ह्या बुक्स मधनं जवळपास जिओग्राफीचा तुमचा 75 to 80% क्वेश्चन, 80% सिलेबस कव्हर होतो. हे 10चं एनसीईआरटीचं बुक आहे, हे 11चे हे 2 पार्ट आहेत आणि एक हा तिसरा पार्ट आहे. प्रॅक्टिकल वर्क इन जिओग्राफी, मी तुम्हाला मागे जो पोर्शन शिकवत होतो एरियल फोटोग्राफीचा, त्याच्यापैकी बऱ्यापैकी पोर्शन इथे सापडेल, पण तो डिटेल नाहीये, आपल्याला त्याच्यात अजून व्हॅल्यू ऍडिशन करावे लागणार आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी हा एक पुढचा पार्ट. ह्युमन जिओग्राफीला तेवढं असं वेटेज द्यायची तुम्हाला गरज नाहीये, कारण की ह्युमन जिओग्राफीचा सिलेबस तेवढे क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस नाही. आणि त्याच पद्धतीने इंडिया आणि पीपल, जर वेळ असेल तर हे दोघं पुस्तकं वाचा, अदरवाईज इतके जरी केले तरी तुमचं बऱ्यापैकी सिलेबस काय होणार आहे, कव्हर होणार आहे.
या व्यतिरिक्त जे स्टुडंट्स इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतील, जीसी लिओंग एक पुस्तक तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे. जीसी लिओंगचा पहिला जो पार्ट आहे फिजिकल फीचर्स, फिजिकल जॉग्राफिकल फीचर्स जे आहेत ते सगळे तुमचे पाठ असायला हवे. ते मराठीच्या पुस्तकांमध्ये देखील भेटतील. अदरवाईज डिटेलमध्ये जर हवे असतील तर तुम्ही जीसी लिओंगचं ते पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे, बुक लिस्ट क्लिअर, रेफरन्स बुक. आता पुढचा पोर्शन बघूया. पुढचा पोर्शन आहे तुमचा जनरल मेंटल ॲबिलिटी. जनरल मेंटल ॲबिलिटी मध्ये काय केलेलं आहे, 4 घटकांमध्ये ऍक्च्युअली यांचे इंटरमिंगलिंग सब्जेक्ट्स आहेत. हे खूप वेगळं त्याला केलं गेलेलं आहे, पण तशी करायची खरं तर गरज नव्हती. ठीक आहे, आता आयोगाने दिलंय तर आपण त्याच पद्धतीने त्याचा अभ्यास करूया. पहिलं दिलंय तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड बेसिक न्यूमरसी. अँड लॉजिकल रिझनिंग मध्ये काय येतं बघा, स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अझम्पशन या पद्धतीचे. म्हणजे काय आहे तुम्ही बघितलं असेल की सगळे सिंह काय आहेत, वाघ आहेत, या पद्धतीचे स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यावरनं काय करायचं असतं, तुम्हाला अनुमान काढायचं असतं. बरोबर. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, डिरेक्शन सेन्स टेस्ट, क्लॉकचे क्वेश्चन विचारलेले असतात. बरोबर, इतक्या पद्धतीचे क्वेश्चन असतील. अनालिटिकल ॲबिलिटी मध्ये काय काय विचारलं जातं की एक ट्रायंगलची डायग्राम दिलेली असेल, सगळे ट्रायंगल मोजायला सांगितलेलं असेल, किंवा एक क्यूब दिलेला असेल, एक पृष्ठभाग ह्या कलरने रंगवलाय, दुसरा पृष्ठभाग ह्या कलरने रंगवलाय, तर कुठल्या पृष्ठभागाच्या मागच्या साईडला कुठला कलर असेल. आलं लक्षात. त्या पद्धतीचे सगळे क्वेश्चन कशात असतील तुमचे अनालिटिकल ॲबिलिटी मध्ये. हा जो पोर्शन आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, यात आणखी यात बऱ्याच वेळेस काय विचारलं जातं, आर्टिफिशियल लँग्वेज विचारली जाते, नंबर सिस्टीम विचारली जाते, अल्फाबेट सिस्टीम म्हणजे बघा एबीसीडी 2 डॉट दिले असेल, पुढे दिलेले असेल EFGH या पद्धतीने, आणि मग सेम 4 डॉट आणि परत पुढचं एक सिक्वेन्स दिलेले असेल. ते क्वेश्चन देखील याच्यात समाविष्ट होतात. ज्यावेळेस मी टेस्ट सिरीज मध्ये एक्सप्लेन करेल, पूर्ण तुम्हाला डिटेल एक्सप्लेनिंग असेलच त्यावेळेस. आता आपण फक्त शॉर्ट मध्ये समजून घेतो. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मी हे इतकं स्पीडली का सांगतोय, तुम्हाला वाटत असेल की खूप स्पीडली होतंय, तर इतकं स्पीडली सांगतो की आपल्याला फक्त सिलेबस काय असणार आहे एवढंच समजून घ्यायचंय. आपण शिकत नाहीये, हे फक्त काय ओरिएंटेशन लेक्चर आहे. यात आपण ऍक्च्युअल त्यात काय काय घटक समाविष्ट असतील एवढंच फक्त जाणून घेतोय. हे टीचिंग नाहीये, हे फक्त एक ओरिएंटेशन लेक्चर आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि बेसिक न्यूमरसी, यात काय काय असणार आहे, यात पण नंबर सिस्टीम असते, प्रॉफिट लॉस, ऍव्हरेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, पाईप्स अँड सिस्टम, ट्रेन्स, बोट्स अँड स्ट्रीम. त्यानंतर काय असतं आणखी, वर्क, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स असणार आहे, पार्टनरशिप असणार आहे, रेशो प्रोपोर्शन असणार आहे, एलिगेशन अँड मिक्सचर असणार आहे. इतके घटक, प्रोबॅबिलिटी आणि बाकीचे आणखी उरलेले 3 ते 4 घटक, इतक्यांचा समावेश कशात असतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड बेसिक न्यूमरसी मध्ये. सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी रेफरन्स बुक काय वापरायचं आहे बघा. सगळ्या स्टँडर्ड बुक, वन टाइम याचं प्रिपरेशन करा. तुम्हाला कुठलीही एक्झाम असेल, कुठल्याही एक्झामचं अडचण येणार नाही. हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी आणि लॉजिकल रिझनिंग साठी. तुमचं आता म्हणणं असेल की सर हे व्हॉल्युमिनियस बुक आहे, खूप वेळ लागू शकतो याला प्रिपरेशनला. नक्कीच व्हॉल्युमिनियस आहे, पण एक बघा की यातला कुठल्या लेवलला तुम्हाला क्वेश्चन करायचे. आपल्याजवळ वेळ किती आहे, 1 तास. क्वेश्चन किती आज अटेम्प्ट करायचे आपल्याला, 100 क्वेश्चन. 60 मिनिट्स मध्ये 100 क्वेश्चन. 4 to 5 मिनिट सोडून द्या की तुम्ही साईन कराल, नंबर भराल, व्हॉट एव्हर जे काय असेल प्रोसेस आपण फॉलो करायला लागणार आहे आपल्याला. मग उरलेल्या वेळात 55 मिनिटात जवळपास आपल्याला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. डेफिनेटली क्वेश्चनचा स्टँडर्ड खूप हाय असेल का, नाही. प्रायमरी स्टेजचे क्वेश्चन असतील, खूप डीप क्वेश्चन नसणार आहे, हार्डली 2 ते 3 लाईनचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी RS अग्रवाल सरांचं हे एक बुक आहे, आणि लॉजिकल रिझनिंग साठी दुसरं एक बुक आहे. दोघं बुक घेतले तर वेल अँड गुड, अदरवाइज ऍटलीस्ट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं तरी बुक घ्यायला हवं तुम्ही. ओके, क्लिअर. रेफरन्स बुक लिस्ट वगैरे. त्यानंतर पुढचा पोर्शन बघा. आता शेवटचा घटक म्हणजे जो सामान्य क्षमता चाचणी, तिसरा जो आपला मेजर पॉईंट होता, याच्यातला हा 6वा घटक आहे. बरोबर. 6व्या घटकामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, पर्यावरण. पर्यावरणासाठी काय दिलंय, मानवी विकास व पर्यावरण, ह्युमन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. त्यानंतर पर्यावरणपूर्वक विकास, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेष वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती. पर्यावरणीय आपत्तीमध्ये काय येतं, हे बघा 2 प्रकारच्या आपत्ती असतात, पर्यावरणीय आणि मॅनमेड. एन्व्हायरमेंटल डिझास्टर्स अँड मॅनमेड डिझास्टर. आपल्याला काय दिलेलं आहे, फक्त एन्व्हायरमेंटल डिझास्टर. आलं लक्षात. तर एन्व्हायरमेंटल डिझास्टर जसं फॉर एक्झाम्पल सुनामी, ती मॅनमेड आहे का, नाही. सुनामी काय, एन्व्हायरमेंटल डिझास्टर. रिसेंटली लँडस्लाइडच्या खूप घटना घडल्या आहेत. उत्तराखंडमध्ये तुम्ही बघितलं असेल, रिसेंटली लँडस्लाइडच्या खूप घटना घडल्यात, तर त्यावर देखील क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विविध प्रकारचे प्रदूषणे. विविध प्रकारचे प्रदूषणे कुठले असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. आणि त्याचबरोबर आणखी कुठली प्रदूषणे असतात, न्यूक्लिअर प्रदूषण असतात. बरोबर. आणि यांच्या यावरच याच अनुषंगाने विचारलं जाऊ शकतं की फोटोकेमिकल स्मॉग काय, ऍसिड रेन काय, पॅन काय. तर हे क्वेश्चन कशात येणार तुमचे, पर्यावरणीय विविध प्रकारच्या प्रदूषण. शेवटचा एक दिलेला, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेलं
राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संघटना. आलं लक्षात? राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवर संघटना. याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. मी जवळपास 182 संस्थांचं एकत्रित करून एक नोट्स काढलेला आहे. त्या आम्ही फॉरेस्ट स्टुडंटला दिलेल्या होत्या. त्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. पण क्वेश्चन काय विचारलं जातं त्याचं टेन्शन घेऊ नका. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या नोट्स मी ऍपवर, मी सांगितल्याप्रमाणे ऍपवर ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डाउनलोडसाठी उपलब्ध असेल. क्वेश्चन्स कसे विचारले जातात? तर सगळ्यात अगोदर एखादी जर संस्था असेल पर्यावरणाच्या कार्यक्षेत्रात काम करणारी, जसं आता WWF ही जी संस्था आहे, तर तिचा लोगो काय? जर पर्टिक्युलर लोगो असेल, पांडा आपल्याला माहिती आहे तिचा लोगो आहे. ती स्थापना कधी झाली? स्थापनेची कारणं काय होती? नंतर काय त्याचं नाव चेंज झालं का? त्यांच्या जर वेळोवेळी कुठल्या बैठका होत असतील का? तर त्या बैठका कुठे होतात हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. त्या बैठका झाल्यानंतर त्यात काही डिसाईड केलं गेलं का? जसं क्योटो प्रोटोकॉल आहे, क्योटो प्रोटोकॉल मध्ये काय काय डिसाईड केलं गेलं? अजेंडा काय असणार? एजेंडा 21 काय होता? हे सगळे फॅक्टर्स आपल्याला इन्व्हॉल्व करायचे आणि त्याच पद्धतीने त्याचा सर्वसमावेशक स्टडी करायचा आहे. आलं लक्षात? हा एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. एन्व्हायरमेंटसाठी सगळ्यात स्टँडर्ड बुक जर तुम्हाला बघायचं असेल, एन्व्हायरमेंटसाठी याच्या इतकं स्टँडर्ड बुक मार्केटमध्ये अवेलेबल नाही. शंकर IASचं एन्व्हायरमेंटचं बुक, हे बुक अवेलेबल होईल इझिली. याच्यावर पण असेल अमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर वगैरे पण. अदरवाईज जर तुम्हाला नोट्स मिळालं तर नोट्स देखील तुम्ही याच्या वाचू शकता. ठीक आहे, हे बुक केलं तरी तुमचा हा पोर्शन कव्हर होतोय. 11वीचं एक एन्व्हायरमेंटचं पुस्तक आहे, ते बेसिक ते एवढं एक वाचून घेतलं तरी चालतंय. त्यात डर्टी डझन्स वगैरे काय, ते 12 प्रदूषकांना डर्टी डझन्स का म्हटलं जातं, ते पेअर मॅचिंगला विचारलं जाऊ शकतं, किंवा यापैकी कुठला डर्टी डझन नाहीये ते देखील विचारलं जाऊ शकतो. ज्यावेळेस टेस्ट सिरीज असेल त्यावेळेस मी सगळे डिटेल आणखी एक्सप्लेन करणार आहे. हे फक्त विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे आपण काय केलेलं, याला ओरिएंटेशन लेक्चर काय काय घटक समाविष्ट असतील ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपली टेस्ट सिरीज कधी असेल, त्यानंतर मेन्सचे लेक्चर्स कधी असतील आणि इंटरव्ह्यूचं शेड्यूल कसं असणार आहे. तर अगोदर प्रायमरी फोकस आपला असणार आहे टेस्ट प्रिलिमवर. तर प्रिलियमचं ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल, आपण स्टुडंटला ऍटलीस्ट 15 डेज प्रिपरेशनला देणार आहेत. असं नाही होणार की नोटिफिकेशन आला नाही लगेच एका वीकमध्ये टेस्ट घेऊन ते स्टुडंटला तेवढं त्यांच्यासाठी ते बेनिफिट नसणार आहे त्याचा. तर आपण काय करणार आहे, 15 डेज त्यांना प्रिपरेशनला देऊ आणि लगेच टेस्ट सिरीज सुरू करू. प्रत्येक घटकासाठी एक्सपर्ट फॅकल्टी असेल, प्रिलियमची पण आणि मेन्सची पण. मेन्ससाठी आम्ही काय करणार आहे, RFO याच्यासाठी फॉरेस्टसाठी पर्टिक्युलरली वेगळी फॅकल्टी असेल, ऍग्रिकल्चरची एक्सपर्ट फॅकल्टी असेल, इंजिनिअरिंग स्ट्रीमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तिघांच्या साठी वेगवेगळी एक्सपर्ट फॅकल्टी आपण हायर करणार आहेत आणि मेन्सचे लेक्चर्स देखील आपले असणार आहेत. ठीक आहे, तर प्रायमरी फोकस आपला असणार आहे आता फक्त प्रिलियमवर. तर प्रिलियम मध्ये काय काय इन्क्लूड असेल, लेक्चर्स त्याचे इन्क्लूड असतील, टेस्ट सिरीज इन्क्लूड असेल आणि जे जे फ्री मटेरियल आम्हाला प्रोव्हाइड करता येईल ते फ्री मटेरियल देखील उपलब्ध आम्ही करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही त्यासाठी फक्त एकच करायचंय, E-रँकर्स IASचं ऍप तुम्ही डाउनलोड करा. तुम्हाला सगळं काही तिथे मिळेल, टेन्शन घ्यायचं नाही. आणि आपण पर्टिक्युलरली आता फक्त तांत्रिक सेवांवरच फोकस करतोय, हळूहळू बाकीच्या बॅचेसवर फोकस केला जाईल. त्यामुळे जे विद्यार्थी फक्त तांत्रिक सेवांवर हे करताय, तुमची पोस्ट काढायची जबाबदारी आम्ही पण फक्त तुम्ही, आम्ही जेवढं सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त एक ऍडिशनल स्टेप तुमची असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्यासाठी तयार असलं पाहिजे. ठीक आहे, तर प्रयत्न करा, आरामात तुम्हाला पोस्ट मिळेल. सगळ्या गॅझेटेड पोस्ट आहेत, सगळ्यात महत्वाचं सांगायचं, सगळ्या गॅझेटेड पोस्ट आहेत. राजपत्रित अधिकारी एवढं लक्षात ठेवा, त्यावर राजपत्रित. आता एक काम करा, फक्त हे लेक्चर बघून झाल्यानंतर राजपत्रित अधिकाऱ्याचे कार्य, त्यांना पॉवर्स काय काय असतात, त्यांचे अधिकार काय असतात, तेवढा एक टाइमपास म्हणून शोधून ठेवा. नक्कीच तुम्हाला मोटिवेशन मिळेल. ठीक आहे, दॅट्स इट फॉर ऑल. जय हिंद.